नमस्कार मित्रांनो. क्रिकेट म्हणजे भारतीयांसाठी फक्त एक खेळ नाहीये. क्रिकेट हा जणू एक धर्मच आहे. भारतातला प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी, प्रत्येक व्यक्तीच जणू क्रिकेट हे जगत असतो. आणि याचं उदाहरण आपण आता नुकतंच पाहिलं जेव्हा भारताने T20 विश्वचषक जिंकला. मित्रांनो, क्रिकेट हे जितकं क्रिकेटपटू यांच्यामुळे सुखकर होतं तितकंच सुखकर ते समालोचकांमुळे आणि विश्लेषकांमुळे होतं. कारण की फॅन्सच्या हृदयापर्यंत जर कोणी गेमला नेतं तर ते आपल्या गोड शब्दांनी क्रिकेटचं वर्णन करणारे समालोचक आणि विश्लेषकच असतात. आणि आज मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे, आमचं भाग्य आहे खरं तर, की आज आमच्यासोबत समालोचक असणारे निलेश नातू सर जोडले गेलेत. सर, तुमचं मनापासून स्वागत आहे स्पोर्ट्स मराठीमध्ये. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर हॅव्हिंग मी. आणि सर, खरंच तुम्ही आमच्यासाठी एवढा मौल्यवान वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. नाही, एवढं फॉर्मली तू माझ्याशी बोलू नकोस. चांगले मित्र होतो पण मौल्यवान वेळ नाही. चांगलं गोष्ट करताय तुम्ही म्हणून मला खरंच यायचं होतं. ताई सर, खरं तर आता तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर पुष्कळ बोलण्यासारखं आहे. आता तुम्ही काही मोजक्या लोकांपैकी आहात जे इंग्रजी, हिंदी आणि आपली मातृभाषा मराठी या तिन्ही भाषांमध्ये प्रभुत्व ठेवून त्याच्यामध्ये समालोचन करता आणि घराघरामध्ये या 3 भाषातून क्रिकेट पोहोचवता. आपण तुमच्या समालोचन आणि विश्लेषणाबद्दल बोलणारच आहोत, परंतु पुष्कळ जणांना आपला क्रिकेटचा संपूर्ण जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला याच्याबद्दलही कल्पना नाही. आणि ते सर्वांसारखेच आम्हीही जाणण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत. तर सर, मला पहिला प्रश्न हा आहे की क्रिकेट तसा भारतीयांना आवडतोच, तुमचं क्रिकेटची इंट्रोडक्शन कसं झालं? अगदी खरं सांगायचं तर माझं क्रिकेट फोर्सफुली चालू झालं. म्हणजे मी जिथे राहत होतो तर आमच्या बाजूला एक बंगलो होता, दीक्षित म्हणून तिथे राहायचे. निखिल दीक्षित म्हणून त्या मुलाचं नाव. तो महाराष्ट्र खेळला, इंडियालाही सिलेक्ट झाला होता, नंतर बॅट्समन होता. तर त्याच्या वडिलांनी मला धरून धरून खरं माझं क्रिकेट चालू केलं. मग आमच्याकडे अशी परिस्थिती होती की जेवढी मुलं होती त्या एरियात राहणारे, आम्ही 12-15 पोरं होतो. तर संध्याकाळी ते डॉक्टर आहेत स्वतः, अजूनही ते व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे चालू आहे, त्यामुळे ते संध्याकाळचे थोडे लवकर यायचे किंवा शनिवार रविवार आम्हाला वेळ असायचा. तर आमची टीम अशी असायची की 13-14 जणं जी काय त्या दिवशी हयात तिथे असतील ती वेगळी. म्हणजे समजा 12 असतील म्हणजे मला धरून तर 11ची एक टीम आणि मी 12वा, मी आणि ते आम्ही दोघंच एका टीममध्ये, त्याचे वडील आणि मी, आणि बाकी सगळे 11 गँग तिकडे. आणि ते स्पिन टाकायचे, म्हणजे लेग स्पिन म्हणून, ऑफ स्पिन म्हणजे एवढं हातभर जे बॉल वळवणं प्रकार म्हणायचे. आणि आम्हाला फिल्डिंगचे, कारण जागा छोटी होती, कारण रन्स कोणाचे व्हायचेच नाही, कुठं पाहायला माणूस तर फक्त कीपर म्हणून. त्यामुळे असं फोर्सफुली मी कीपर झालो. आणि म्हणजे आम्हाला जर 11 लोक असतील तर 14 बॉल ऑलडाऊन करायला खूप व्हायचे, कारण सगळे लहान होतो आम्ही आणि ते एवढा हातभर बॉल उडवायचे. त्याला 9 विकेट्स माझ्या असायच्या, स्टम्पिंग म्हण, कॅच म्हण. त्यामुळे तशी माझी कीपिंगला सुरुवात झाली. आणि मग त्यांनी हट्ट करून मला पहिले आगाशे अकॅडमी म्हणून आमची एक टीम, आता ते नंतर आगाशे ट्रस्ट म्हणून झाली, रादर सध्या बंद आहे ती टीम, म्हणजे आगाशे सरांची ती टीम होती, तिथे माझं क्रिकेट चालू झालं. त्यानंतर मी डेक्कन जिमखाना जॉईन केला. मग आगाशे ट्रस्ट जसं बंद पडलं मग डेक्कन जिमखाना जॉईन केलं. डेक्कन जिमखाना मी अंडर-16, 19पर्यंत खेळलो. अंडर-19 तिथे खेळलो, कीपर बॅटर म्हणूनच खेळलो. आणि तसं बघायला गेलं तर माझं महाराष्ट्रातलं क्रिकेट तिथे थांबलं अंडर-19 नंतर. कारण मी ॲक्च्युली ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, म्हणजे अभ्यास पहिले महत्त्वाचा होता. आईवडिलांनी धरून पकडून अभ्यासही करायला लावला होता. क्रिकेट खेळ पण अभ्यास महत्त्वाचा, त्यामुळे इंजिनिअरिंग माझं चालू होतं. इंजिनिअरिंग माझं कंप्लीट झालं त्यानंतर मग मला अशी एक संधी मिळाली की माझी बहीण, स्वतः सख्खी बहीण केनियाला होती, त्यामुळे मला केनियाला जायची संधी मिळाली. त्यामुळे मी इंडियातलं माझं सगळं क्रिकेट संपूर्ण, जसं मला डिग्री मिळाली हातामध्ये, त्यानंतर इमिजिएटली मी केनियाला शिफ्ट झालो. आणि माझी जाताना मग आवड म्हणून क्रिकेटची बॅग पण मी केनियाला घेऊन गेलो. तर केनियामध्ये नक्रू आणि नैरोबी अशी 2 शहर आहेत. नैरोबी त्यांची राजधानी आहे, त्याच्या बाजूला नक्रू म्हणून एक गाव आहे, जे की मुंबई पुणे आपलं कसं आहे अगदी तेवढंच जवळ आहे. तर आम्ही नक्रूमुळला राहत होतो. नक्रू ब्लँकेट्स म्हणून तिथे आमचं, म्हणजे ते ब्लँकेट बनवायची एक फॅक्टरी होती, म्हणजे तिथे आमचं बंगलो होतं. आणि मी ऑटोमोबाईल असल्याकारणाने तिथे आम्ही निसानची सब डीलरशिप आम्ही तिथे घेतली होती. तर ते माझं ते काम चालू होतं. पण क्रिकेटची आवड होती त्यामुळे एवढी फ्रायडे मी यायचो नैरोबीला, आणि फ्रायडे, सॅटर्डे, संडे मी नैरोबी जिमखान्यावरती राहायचो आणि तिथे क्रिकेट खेळायचो. त्यामुळे स्टीव्ह टिकोलो तेव्हाचा कॅप्टन होता, जर आठवत असेल तुम्हाला तर त्याच्या टीमबरोबर मी प्रॅक्टिस वगैरे तिथे खूप सारी केली होती. तर संदीप पाटील सरसुद्धा केनियाचे कोच होते.
ते आता मायारभर समालोचनाला पण असतात, मराठी कॉमेंट्रीला स्टारमध्ये पण मायारभर असतात. तर तेही माझे तिथे केस होते. त्यावेळेस तिथे कीपर बॅटर म्हणून खेळलो मी तिथे. तिथे 4 नंबरला मी बॅटिंग करायचो. म्हणजे त्यावेळेस ॲक्च्युली त्यांना इंटरनॅशनल स्टेटस मिळालं नव्हतं. त्यावेळेस आम्ही युगांडाशी खेळत होतो. केनियातल्या जवळच्या टीम्स होत्या त्यांचेच होता. आयर्लंडची टीम एकदा तिथे आली होती. त्यानंतर इंग्लंड पण प्रॅक्टिस करता आले होते तिथे. तर त्या खूप सारं क्रिकेट मी तेव्हा तिथे खेळलो होतो. पण ते 7-8 वर्ष मी महाराष्ट्रातनं बाहेर गेल्यामुळे माझी महाराष्ट्राची क्रिकेटची नाळ तेव्हा तुटली. महाराष्ट्र अंडर 19च्या टीममध्ये होता तुम्ही. तुम्ही थोडं स्वप्न पाहिलंच असेल की महाराष्ट्राकडनं खेळू, येस. भारताकडनं खेळू. आणि त्यात तुम्ही भारत सोडून केनियामध्ये गेला आणि केनियामध्ये क्रिकेटची सुरुवात केली. हा प्रवास किती अवघड होता सर तुमच्यासाठी? कारण एक मायदेशासाठी खेळण्याचं आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं. नाही, खरं सांगायचं तर स्वप्न प्रत्येकाचं असतं, पण तुम्हाला तुमच्या लिमिटेशन्स कुठेतरी कळलं पाहिजेत. ज्या तुम्हाला त्या योग्य वेळेस योग्य प्रकारे कळल्या तर तुमचं लाईफ सुखकर होऊ शकतं. त्यावेळेस मी म्हणू शकलो असतो, घरच्यांशी मांडू शकलो असतो, मला तिथे नाही जायचं, मला इंडियात क्रिकेट खेळायचं आहे. कारण माझ्यासाठी इथे खेळणारे इथे 100 लोक होते, पण माझ्यासारखी संधी मिळणार कदाचित मी एकटाच होतो. त्याकरता मग मला तिथे जाणं भाग होतं. मी प्रायोरिटी माझी ठरवली आणि थँक्स टू माय पॅरेंट्स, माझ्या आईवडिलांची मोठी भूमिका त्यामध्ये होती की त्यांनी मला समजवलं की हे का करायचं आहे. आणि त्याचमुळे आज मी परत जे मला आवडतं ते परत एकदा करू शकतोय, कारण त्याचं कारण ते होतं. बरोबर आहे सर. सर पण आता तुम्ही केनिया क्रिकेटसाठी खेळलात आणि तुम्ही इकडनं गेलात, तर नक्कीच कुठे ना कुठेतरी तुम्हाला हे वाटलं असेल ना की एक आपण काही चुकतंय का? तसं खरं माझ्या डोक्यात नाही आला विचार. कारण फर्स्ट ऑफ ऑल त्यावेळेस अब्रॉड जाणं म्हणजे ही गोष्ट मी तुला सांगतो 89-90ची. त्यावेळेस अब्रॉड एवढं सहजासहजी जाणं शक्य नव्हतं. म्हणजे पासपोर्टसुद्धा मध्यमवर्गीयांकडे पासपोर्ट असणं ही एक मोठी गोष्ट असायची की कोणाचा पासपोर्ट तयार आहे. म्हणजे पासपोर्ट असला की अब्रॉड जाणं असं नाही, पण जाण्याकरता एक तुम्हाला जे पासपोर्ट लागतो तर तोही खूप लोकांकडे नव्हता. त्यावेळेस तो अब्रॉड जाणं हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एकटाच जाणार होतो. ऑब्व्हियसली लहान होतो त्यावेळेस. मी जस्ट ग्रॅज्युएशन माझं डिग्री झाली होती आणि त्यानंतर मग 90-92मध्ये जसं मी तिथे गेलो, 92-93मध्ये खरं मी केनियाला पहिल्यांदा गेलो. तर त्यावेळेस गेल्यानंतर बरोबर माझी बॅग होती क्रिकेटची, त्यातच मला जास्त सुख होतं. कारण ॲब्सोल्युटली माझ्या रूममध्ये माझ्या बेडच्या बाजूला माझी बॅग असायची. काय नाही तर आपलं क्रिकेट आपल्याबरोबर आहे असं कुठंतरी मनात वाटत असायचं. आणि त्यामुळे थोडासा तो सपोर्ट होता की म्हणजे क्रिकेट आपल्याबरोबर आहे ना. तुम्ही बोललात की केनियाच्या क्रिकेटला ते स्टेटस नव्हतं मिळालं त्यावेळेस जेव्हा तुम्ही तिकडे खेळायला गेले होते. पण केनियाची टीम 2003च्या वर्ल्ड कपला सेमीफायनलमध्ये पोहोचली होती कदाचित. तर तो प्रवास कसा अनुभवला तुम्ही की स्टेटस नाही मिळालं आणि ते 2003च्या वर्ल्ड कपला सेमीफायनलपर्यंत पोहोचला संघ? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यावेळेस मी जो जॉब करत मी परत इंडियात आलो होतो नंतर 2003ला मी टीमबरोबर होतो. कारण मी हर्ट्ज रेंट अ कार म्हणून एक कंपनी आहे, मी त्याचा फ्लीट एक्झिक्युटिव्ह होतो. माझ्याकडे सगळी मेंटेनन्सची जबाबदारी आहे, कारण मी ऑटोमोबाईल इंजिनियर, त्यामुळे सगळं माझ्याकडे ते काम असायचं. आणि ब्लू डायमंड म्हणून आपल्याकडे त्यावेळेस पुण्यामध्ये एकच 5 स्टार हॉटेल होतं, जे आता ताज म्हणून त्याचं नामकरण झालं आहे. तर तिथे या दोन्ही टीम होत्या, वेस्ट इंडिज आणि केनिया. ज्यावेळेस तू म्हणतोय जसं ते पुढे गेले त्यावेळेस त्यांनी वेस्ट इंडिजला हरवलं होतं. वेस्ट इंडिजसारखा बलाढ्य संघाला त्यावेळेस लारा होता, बिशप होता, वॉल्श होता, ॲम्ब्रोज होता, फुल तोफखाना होता त्यांचा. त्यांना हरवून त्या दिवशी तो एक छोटासा किस्सा तुला मी सांगतो, विषय निघाला म्हणून. त्या दिवशी संध्याकाळी यांची मॅच, आदल्या दिवशीचा किस्सा खरं सांगणं जास्त गरजेचं आहे. त्यावेळेस 1000 ओक म्हणून एक क्लब आहे इस्ट्रीटला, खूप जुना क्लब आहे, अजून पण आहे. तर 1000 ओकचा त्या दिवशी ओपनिंग सेरेमनी होता आणि ब्रायन लाराला मी माझ्या गाडीतनं त्या ओपनिंग सेरेमनीला घेऊन गेलो होतो. ब्रायन लारा खूप माझा चांगला मित्र आहे, आता स्टारमध्येही मला भेटतो, त्यावेळेस आम्ही गप्पा मारतो. तर त्याला मी घेऊन ओपनिंग सेरेमनीला गेलो होतो. ओपनिंग सेरेमनी साधारण 11:30-12पर्यंत चालला. दुसऱ्या दिवशी मॅच आहे, इंटरनॅशनल मॅच वर्ल्ड कपची. त्यावेळेस ते मॅनेजरने सांगितलं की काही करा, 11:30पर्यंत तुम्ही लोक या. आम्ही 11:45ला निघालो. ब्रायन लारा आलं म्हटल्यानंतर कोण सोडणार नाही, त्याला धरून ठेवत होते, सह्या कर, फोटो काढ हे. आणि पबचं ओपनिंग होतं. आणि वेस्ट इंडिज तुला माहिती आहेत कसे आहेत, तुम्हाला दोघांनाही माहिती आहे, म्युझिक चालू झालं की ते कोणाला ऐकत नाहीत. मी अक्षरशः धरून आणायला लागलं लाराला. तर आम्ही साधारण 11:45पर्यंत आलो. ब्लू डायमंडला जायच्या आतमध्येच गेटमधनं जाताना बाहेर फुटपाथ आहे, सिग्नल तुम्ही क्रॉस करता समोर जाता, तर फुटपाथच्या इथे रिक्षा स्टँड आहे. तर जसे आम्ही आलो, मीच गाडी चालवत होतो, माझ्या बाजूला लारा बसला होता आणि फुटपाथवरती खूप गर्दी होती. म्हटलं झालं आहे काय बाबा, प्रॉब्लेम काय म्हणून. तर लारा घाबरला. तो म्हटलं डोंट स्टॉप निलेश, डोंट गेट रोल माय विंडो डाऊन, लेट्स गो इन, आय डोंट वेट हिअर. म्हटलं जस्ट वेट ब्रायन, लेट मी सी व्हॉट्स रॉंग विथ दॅट. तर मी बघितलं
तर सगळे रिक्षावाले गप्पा मारत होता, घोळका होता खूप, आणि सगळे युनिफॉर्म त्यावेळेस कंपल्सरी होता. म्हटलं अरे सगळे रिक्षावाले बोलतात, म्हटलं काय झालं, कोणाला बाबा इमर्जन्सी काय, कारण मी हॉटेलशी खूप जवळचं माझं नातं होतं. म्हटलं काय झालं बघूया आपण. मी गाडी तिथे आणली, त्याला म्हटलं गाडीतच बस, तू काय उतरू नकोस, मी बघतो. मी बाहेर आलो तर तिघंजणं, कर्टनी वॉल्श, ॲम्ब्रोज आणि मला वाटतं त्यावेळेस तिसरा मला आता आठवत नाही कोण होता, ते दोघंजणं फुटपाथवरती बसले होते आणि ह्या सगळ्या रिक्षावाल्यांची गप्पा मारत होते. वा. म्हणजे जवळपास ही यांची निम्मी टीम त्या दिवशी 2-2:30 बाहेर होती, फुटपाथवरती बसून. कर्टनी वॉल्श, नंतर ॲम्ब्रोज हे आपल्या सगळ्या रिक्षावाल्यांबरोबर चहा पित होते, गप्पा मारत होते. त्यांना बघितल्यानंतर मग मी ब्रायन लाराला बाहेर बोलवलं, तोही बाहेर आला, तोही तिथे बसला. असं करता करता 1:30-1:45 झाले. नंतर हे लोक गेले. दुसऱ्या दिवशी मॅच होती, नेहरू स्टेडियमवरतीच मॅच होती मला वाटतं ती, आणि मॅच हे लोक हारले, वेस्ट इंडिज. ती मॅच पुण्यामध्ये, जसं तू म्हणतो केनियानी, आणि केनियाचे माझे सगळे जवळचे मित्र होते, कारण आम्ही बरोबर प्रॅक्टिस केली होती. त्या टीमबरोबर मी होतोच तिथे. अगदी स्टेडियममध्ये जाईपर्यंत त्यांना लक वगैरे आम्ही विश केलं की डू वेल, आणि जिंकल्यानंतर यांचा दंगा सगळा. आणि दोघंही एकाच टीम. जनरली आता आजकाल असं होत नाही, 2 टीमला वेगळे वेगळे हॉटेल्स असतात, पण पुण्यात त्यावेळेस एकच हॉटेल होतं, त्यामुळे तिथेच राहत होते. एक फ्लोअर होता केनियाचा, एक फ्लोअर होता वेस्ट इंडिजचा. त्यामुळे, आणि मला वाटतं वेस्ट इंडिजचा वरचा मजला होता. त्यावेळेस त्यांचा कॅप्टन होता रिची रिचर्डसन, आणि रिची रिचर्डसन म्हणजे शांत माणूस होता, जास्त त्रागा करून येणारी व्यक्ती नव्हती. पण वेस्ट इंडिजला हरवलं तर केनियाने मोठा बॉम्बस्फोट होता त्यावेळेस, त्यावेळेस त्याला अंडरडॉग्स म्हणायचे, कोणी काय, म्हणजे ती बाहेरचीच टीम पकडली गेली होती. पण ह्या सगळ्या, म्हणजे आता हे कारण समोर मी सांगतोय की 2-2:30 निम्मी टीम बाहेरच होती, त्यामुळे हा त्रास झाला होता. पण रिची रिचर्डसन, मला अगदी आठवतं असं काल घडल्यासारखं. किट होती त्यावेळेस काय असे आत्ताचं जसं असतं ना की किट उचलायला लोक वेगळी, तुमच्या बॅगा उचला, तसा काही प्रकार नव्हता. आपलं किट आपण घेऊन जायचं असतं. तर तो लिफ्टपाशी थांबला, तर 2-3दा त्यांनी बटन दाबलं, लिफ्ट काय आली नाही, आणि त्याच्या बाजूलाच केनियाची टीम दंगा करत होती की हरवलंय वगैरे. त्यांचा दंगा चालू होता तिथे. हा चिडला, बाबाजी किट खालती टाकलं, आणि 6-7 माळे, काय 7व्या-8व्या मजल्यावरती कुठं राहत होता, चालत गेला, आणि किट तसंच त्याचं 1.5 दिवस किट खालीच होतं. त्यांनी सांगितलं तो कोणी किट उचलणार नाही, कारण त्यांनी दुसऱ्याने सांगितलं होतं, पण इतका वैतागला होता, कोण नादी लागणार त्याच्या. याचा हॉटेल स्टाफ म्हटलं आम्ही घेऊन जातो, मॅनेजर म्हटलं त्याला हात लावू नका, त्याला पाहिजे त्यावेळेस तो घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी ते किट त्याने तिथे घेतलं, तसंच बाजूला सारून ठेवलं होतं, कारण कोणी त्याच्या रूममध्ये जायला पण धाडस करत नव्हतं, कारण तो वॉज मेजर सेटबॅक फॉर वेस्ट इंडिज. त्यावेळेस केनियानी, जसं तू म्हणतोस, ते जिंकले. त्यावेळेस मग मला थोडंसं वाटलं की अरे आपण जर थांबलो असतो तर कदाचित आपण, पण मी पार्टी त्यांच्याबरोबर केली, म्हणजे मे बी नॉट इन देअर क्लोथ्स. 2:30 नाही, नेक्स्ट डे आम्हाला, कारण मॅच लवकर होती, त्याच डे नाईट प्रकार नव्हता, दिवसा मॅचेस संपत होत्या, त्यामुळे साधारण 6 वाजल्यापासून 10-11पर्यंत आमची व्यवस्थित पार्टी झाली तेव्हा. पण थोडं दुःख होतं, म्हणजे आता नाही होत, कारण परत मी त्या क्षेत्रामध्ये आलोय, त्यामुळे आता ते तसं वाटत नाही. एक आठवलं म्हणून हा किस्सा सांगितला. नाही सर, नक्कीच हे किस्से, तुमच्याकडे किस्स्यांचा भंडार असेल, कारण तुम्ही ज्या टीम सोबत खेळलेला आहे, जी टीम खऱ्या अर्थाने, जसं तुम्ही म्हणालात, अंडरडॉग्स पासून ते त्यांनी एका लेवलपर्यंत ते गेले, आणि तिथेपर्यंत ते पोचल्याच्या नंतर ती सगळ्यात हायेस्ट लेवल होती केनियासाठी काही वर्ष. पण सर सायमल्टेनियसली आता तुम्ही बोलताना पण बोललात की जसं एका बाजूला टीम जिंकल्याचा आनंद होता, दुसऱ्या बाजूला थोडंसं दुःख होतं की आपण थोडं थांबलो असतो तिथे. तर सर तिकडे आपलं थांबणं नाही झालं, आणि इथे येण्यामागे आपण, म्हणजे कधी असं झालं आणि ते का आपण केलं? ॲक्च्युली तसं बघायला झालं तर ते पण फोर्सफुली झालं, कारण त्यावेळेस अगोदर किंग यूज टू रूल केनिया, म्हणजे पूर्ण तिथे जसं शासन म्हणायचं तर ते त्यांचा राजा होता, तर त्याचं कम्प्लीट चालायचं, आणि त्याच्या मंत्रिमंडळामध्ये सगळे शाह पटेल्स होते, म्हणजे जुने जे लोक आहेत ते दे माईट रिलेट टू दिस, मी काय बोलतो त्यांना कळेल. तर त्यावेळेस असं कळलं की नाही, तिथे इलेक्शन्स होणार, आणि इलेक्शन झाले असं तर ऑब्व्हियसली गोऱ्यांच्या, म्हणजे इंडियन्सच्या हातात कारभार राहिला नसता, कारण 90% इकॉनॉमी वॉज रूल्ड बाय इंडियन्स, आणि त्यातले 80% शाह पटेल होते, म्हणजे गुजराती कम्युनिटीचं डॉमिनन्स खूप होता. आणि ते काळ्या लोकांना, सॉरी टू से, पण काळे आता त्यांना तेच म्हटलं जायचं त्यावेळेस तिथे, आता हा शब्द वर्जित आहे, पण ते त्या स्किनच्या लोकांना इट वॉज नॉट अलाउड, की त्यांना पटत नव्हतं की आपण यांचं का हे करा, पण त्यांचं शिक्षण नव्हतं, त्यांच्याकडे तेवढे स्किल्स नव्हते. मग नंतर झालं असं परिस्थिती, तू क्रिकेटच्याही बाबतीत आपण बघितलं की जसं त्यांच्या हातात गेलं, त्यानंतर केनियाची उतरती कळाच लागलेली आहे. आजही तीच परिस्थिती, आत्ता लास्ट वीक सुद्धा तिथे जाळपोळी झाल्या, भरपूर तिथे तमाशे चालू आहेत.
तर त्यावेळेस कळलं की असं त्यावेळेस किंगनी मग एक रूल केला, कारण खूप लोकांनी काय केलं की सगळं विकून दे वेंट अब्रॉड. माझ्या बहिणीचं त्या जसं मी म्हटलं जिच्यामुळे मी गेलो, तर ती लंडनला स्थायिक झाली, कारण तिच्या नवऱ्याचा ब्रिटिश पासपोर्ट होता. त्यामुळे इझी फॉर देम टू गो टू UK अँड स्टेट बॅक देअर. तर आय वॉज ऑल्सो अबाउट टू गो टू UK विथ दोज गाईज. पण विषय असा झाला की माझं त्यावेळेस माझ्या रिन्यू करायला लागायचं मला. एव्हरी 3rd इयर आय नीड टू रिन्यू माय जे स्टेचं होतं. त्यांच्याकडे विजा असा प्रकार नव्हता, ते कमर्शियल ॲग्रीमेंट्स असायची त्यांच्या स्टेटबरोबर, ते रिन्यू करायला लागायचे. तर जसं लोक हे विड्रॉ करायला लागले, तर त्या किंगनी एक रूल काढला की कोणी जाणार पण नाही माझ्या इथनं. मग जर कोणी जाणार नाही तर कोणी येणार पण नाही, त्यामुळे रिन्युअल्स पण अडकले. मग त्या ह्याच्यामध्ये मला परत इंडियाला यायला लागलं, कारण माझ्याकडे ब्रिटिश पासपोर्ट नव्हता, माझा इंडियन पासपोर्ट होता. त्यामुळे माझी बहीण तिथे गेली, बहीण आणि जिजाजी, आणि मी इंडियात आलो. मग इट वॉज ऑल्सो फोर्सफुल. पण आल्यानंतर मी लगेच इथे माझी ऑटोमोबाईल इंडस्ट्री जी होती ते मी चालू केलं. जवळपास मी 24 वर्ष माझा स्वतःचा व्यवसाय केला. मास ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे मारुती ऑथोराइज सर्व्हिस स्टेशन, MASS त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर ते मी जवळपास 24 वर्ष चालवलं. मी फोर्डमध्ये काम केलं, मी मर्सिडीजमध्ये काम केलं, वर्क्स मॅनेजर म्हणून दोन्हीकडनं मी सोडलं ज्यावेळेस होतं त्यावेळेस. त्यानंतर 24 वर्ष मास चालवलं आणि मग खरं या क्षेत्रात आलो. ऑटोमोबाईलमध्ये काम करत होता सर, मग तुम्हाला कधी सुचलं की आता आपण समालोचनही करू शकतो, विश्लेषणही करू शकतो? ते पण असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं की मी ॲक्सिडेंटली या क्षेत्रात आलो, पण माझ्या बाबतीत हे शब्दशः खरं आहे. माझा मेजर ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे मला या क्षेत्रात यायला लागेल. तुम्ही अजून इथे बघू शकाल, माझ्या इथे तुला थोडंसं स्कार वगैरे दिसत आहेत. तर झालं असं की 2013मध्ये माझा एक मेजर ॲक्सिडेंट झाला. दुपारी 1:30 वाजता माझ्या होंडा सिटीवरती ट्रक चढला होता आणि माझ्या फुल बॉडीवरती जवळपास 200 टाके होते. म्हणजे मी 19 तास बेशुद्ध होतो. म्हणजे तुमच्यासारख्या मित्रांमुळे मी परत खाली आलो आहे, अदरवाईज मी गेलोच होतो ऑलमोस्ट. तर म्हणजे माझ्या 4 रिब्स फ्रॅक्चर होत्या, लिगामेंट तुटली होती, ACL गेलं होतं, त्याच्यानंतर हाताला फ्रॅक्चर्स होतं, डोक्याला इथे माझ्या फोरहेडवरती जवळपास 7 सर्जरी झाल्या. त्यानंतर हे आता असं बरं दिसतंय. संगमनेरच्या जवळ एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता आणि म्हणजे मी 19 तास जसं म्हटलं की बेशुद्ध होतं. त्यापुढे मला 7 सर्जरीज करायपर्यंत जवळजवळ 10 ते 12 महिने पुढे गेले की मी आय वॉज हॉस्पिटलाइज. म्हणजे मी एवढं, मला बँडेज होतं, मी असं बघायचो, एवढं बांधलेलं असायचं, जवळपास 8 महिने वगैरे. त्यामुळे माझं प्रोप्रायटरी फर्म होती, त्यामुळे आपण असल्याशिवाय काही धंदा होत नाही तिथे. तर त्या कारणाने ते हळूहळू कमी होत गेलं. 2013 नंतर मी 14-15ला मग ते बंद केलं ऑटोमोबाईल, कारण मला शक्य नव्हतं करणं, फिजिकली पण पॉसिबल नव्हतं. आणि त्यावेळेसपर्यंत बिझनेस थोडा त्याचं खाली डिटरेशन झालं, खालती बिझनेस आला, त्यामुळे तो बंद केला व्यवसाय मी. त्यानंतर माझ्या मित्राबरोबर मी इव्हेंट कंपनी आमची होती ती चालू, मग त्याबरोबर मी इव्हेंट्समध्ये आलो होतो. मग त्यानंतर 2016-17 नंतर मी माझी स्वतःची कंपनी चालू केली, जी की नियोजक इव्हेंट्स म्हणून. म्हणजे जसा तुझा प्रश्न होता की इथे कसं आलो समालोचनात, तर ते ॲक्सिडेंटमुळेच मला ऑटोमोबाईल इंडस्ट्री सोडावी लागली. आणि त्यानंतर इथे आलं, जसं मी म्हटलं इव्हेंट कंपनी माझी होती, तर इव्हेंट कंपनी चालू असतानाच नंतर मग पॅन्डेमिक आलं, पूर्ण जग थांबलं. 2020ला पहिलं पॅन्डेमिक मार्चमध्ये आलं होतं, त्यामुळे सगळं जग शांत होतं, कोणीच काही करू शकत नव्हतं. आणि त्यावेळेस हा चालू, म्हणजे अगोदर मी माईकवरती बोलायचो, मी लायन मेंबर आहे, जवळपास 16-17 वर्ष मी लायन मेंबर आहे. तर लायनचे छोटेसे मी इव्हेंट कंडक्ट करायचो, की आमची मीटिंग होती, त्यात MOC किंवा MC म्हटलं, मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून एक प्रकार असतो, तर ते मी करत होतो. ते हिंदी इंग्लिश, कारण मी अब्रॉड राहिलो, त्यामुळे इंग्लिश माझं चांगलं होतं. हिंदी तसं बघितलं तर माझ्या हिंदीला ॲक्सेंट मराठी येत नाही, त्यामुळे तेही मी बोलायचो. मी मराठी तर मदर टंग आहे, त्यामुळे तीही बोलत होतो. तर ते चालू होतं. पण 2020मध्ये असं कळलं की बाबा आता एक नवीन गोष्ट आली, FB लाईव्ह म्हणून प्रकार होता. FB लाईव्ह त्यावेळेस अगदी नवीन होतं, म्हणजे मलाही माहीत नव्हतं की कसं असतं, काय असतं. तर माझा भाऊ टेक्निकल खूप साऊंड आहे, प्रसन्न करंदीकर म्हणून त्याचं नाव आहे. तर त्याच्याशी आम्ही चर्चा करता, तो म्हटला, अरे FB लाईव्ह तू करू शकतोस, तू गप्पा चांगला मारतोस, तू लोकांना बोलतं करू शकतोस. तर म्हटलं असं काय करता येईल का आपल्याला असं. तो म्हटलं अरे हो करूयात. मग काय करायचं, कसं करायचं, म्हणून मग आम्ही लॅपटॉपसमोर एक दिवशी दोघंजणं बसलो आणि काय करायचं, कुठलं एक, आता मी नावं घेऊ शकत नाही ऑन एअर त्या सॉफ्टवेअरची, तर ते आम्ही डाउनलोड केलं. आणि मग असं ठरवलं की बाबा महाराष्ट्रामधले, आता मी स्वतः महाराष्ट्रात होतो, त्यामुळे अगदी शंतन सुरेंपासून मी आर्य तुरेचे माझे संबंध होते, कारण त्यांच्यावर मी क्रिकेट खेळलो होतो, जिमखानाचा मेंबर होतो. तर महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले दिग्गज झालेले आहेत, तसं बघायला गेलं तर 84 वर्षाला महाराष्ट्राच्या MCAचा इतिहास, 84 इयर्सचा, 84 वर्षाचा इतिहास, मोठा इतिहास आहे महाराष्ट्र क्रिकेटला. तर आत्तापर्यंत जेवढी लोकं आपली रणजी ट्रॉफी खेळून गेली आहेत, ते थोडेसे असे पाठी राहिलेत.
म्हणजे कम्पेअर आपण कोणाशी करतो, आपल्या जवळच असतं, आपल्यापेक्षा चांगलं असतं त्यांच्याशी. त्यामुळे महाराष्ट्राचं कम्पॅरिझन कायम हे मुंबईबरोबर होत गेलं आहे. तर जर मुंबईचे 20 खेळले तर महाराष्ट्राचा एखादाच खेळतो. म्हणून मग मी एक क्रिकेट कट्टा म्हणून एक सिरीज चालू केली. ती पहिली माझी फेसबुक लाईव्हची, म्हणजे तुम्ही पॉडकास्ट ज्याला आजकाल आपण म्हणतो, त्यावेळेस तो शब्दही नव्हता पॉडकास्ट. 2020ची गोष्ट करतोय मी. तर तेव्हा मी पहिल्यांदा तो एक शो असायचा माझा आणि मी तो लाईव्ह करायचो. आता आपण कसं एडिट करतो हे, तर त्याला काही हे नव्हती, चुकीला माफी नाही, तसा प्रकार तो होता. तर त्यावेळेस कसं फ्रेम असायच्या 2, तर म्हणजे त्यात माझी डोकं मी एवढं वापरायचो की मी इंट्रोडक्शन देताना एकटाच दिसायचो, मग ती दुसरी स्लाईड होऊन दुसरा फ्रेम यायची, इंट्रोडक्शन झाल्यानंतर ती व्यक्ती यायची. तसं मग तेव्हापासून ते क्रिएटिव्हिटी यायला सुरुवात झाली. मग असं करता करता जवळपास मी 38 का 39 एपिसोड केले आणि आठवड्यामध्ये म्हणजे रोज रोज मी करत नव्हतो. आणि मी ठरवलं होतं की आता, कारण त्यावेळेस जसं म्हटलं मी, जग शांत होतं. शनिवार रविवार प्रत्येकाचं काही ना काहीतरी असायचं, कारण मग त्यावेळेस सगळ्यांची घरच्यांची मिटिंग्स वगैरे सुरू झाल्या होत्या की सगळे ह्याच्यावरती यायचे, झूम मिटिंग करण्याकरता वगैरे. म्हणून मग आम्ही मंगळवार ठरवला होता, एकदम वेगळा वार, की मंगळवारचं कोणाला काही कामधंदे नसतात, म्हणजे तसेही कोणाला नव्हतेच, पण प्री ऑक्युपाईड नसायचे. त्यामुळे मंगळवार संध्याकाळी 7 वाजता चालू करायचं. मग त्याचं प्रमोशन चालू केलं मी, त्याचे टीझर टाकायला सुरुवात केलं. मग लोकांना त्याची सवय पडली, अरे हा कार्यक्रम येणार आहे, हा कार्यक्रम येणार आहे. तर म्हणजे प्राऊडली मला तुम्हाला दोघांना सांगायचं की त्यावेळेस मला 7 ते 8 हजार लोक लाईव्ह माझं ऑडियन्स असायचं, जे की आता मिळणं फार अवघड आहे. लाईव्ह तर मिळणारच नाही आता. 7 ते, माझ्याकडे अजून फोटोज आहेत, मी आय कॅन प्रूव्ह इट टू यू. म्हणजे आपला भैया राहुल त्रिपाठीची ज्यावेळेस मग इंटरव्ह्यू घेतला होता, तर राहुल त्रिपाठीच्या वेळेस 7,500 लोक लाईव्ह तो शो बघत होते. बापरे. त्यात मोठं योगदान राहुल त्रिपाठीचंच होतं, कारण राहुल त्रिपाठी मराठी बोलतो हे अजून खूप लोकांना माहिती नाहीये. तर त्याचा मी इंटरव्ह्यू ज्यावेळेस घेत होतो, इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा मी त्याला गप्पा म्हणेन, म्हणजे अगदी असं प्रश्न उत्तर असा प्रकार नव्हता. मग कदाचित माझी ती स्टाईलच तशी राहिली की एक गप्पा मारता मारता आपण त्याकडनं काढून घ्यायचं. मला माहीत नाही, बऱ्याच लोकांना माहिती का नाही, छोटं स्क्रीन असतं उजव्या हाताला सगळे, त्याच्यानंतर ना लगेच इमिजिएटली मेसेजेस येतात, कोण पाहतायत, आणि जे बोलतायत ते लगेच टाईप करायचे. तर मला एवढे इनपुट्स यायचे की मला असं, मी समजा तुझ्याशी बोलतो, मला एक साईडला इकडे वाचायला लागायचं, अरे काय काय इनपुट्स येतात. मग माझा भाऊ जसं म्हटलं प्रसन्न, मग मी एक हेडफोन टाकायला लागलो, मग त्याला म्हणतो तू वाच, तू मला वाचून दाखव. आणि मग मी तो एखादा त्यातला प्रश्न चांगला असेल तर मग आम्ही तोही प्रश्न घ्यायला लागलो. आणि त्यामुळे लोकांना पण कनेक्ट व्हायला लागले, कारण जसं शंतनू आपण बोललो आता, त्याची इनिंग्स काही काही लोकांना एवढी बाहाट होती की त्यावेळेस त्यांनी की त्या मॅचला त्यांनी केलेले ते 100, त्यावेळेस त्याचा एक्सपिरियन्स विचार काय होता. मग मला इनपुट्स पण खूप मिळाले. म्हणजे लोकांना आपण इन्व्हॉल्व केलं, जसं तू म्हणतोय की कुड बी वन ऑफ द स्किल फॅक्टर, पण आय वॉन्ट पीपल ऑल्सो टू कम अस अँड जॉईन अस अँड एन्जॉय दॅट कॉन्व्हर्सेशन. दॅट वॉज माय मेन मोटिव्ह. राईट. सर, तुम्ही असं बोललात की हे मल्टीटास्किंग काम आहे. बोलता बोलता तुमचं आलं की एका बाजूला आपल्याला बोलायचंही आहे, रेलेव्हंटही बोलायचं आहे, दुसऱ्या बाजूला खाली जे आपले फॅन्स नाही म्हणणार, पण आपले जे लोक जे पाहतात लाईव्ह, ती सगळी खाली कमेंट टाकतात आणि काहीतरी महत्त्वपूर्ण टाकतात. तर मल्टीटास्किंग करून ते करायचं आहे. कुठेतरी मी म्हणेन की समालोचनाच्या मॅचची ही नेट प्रॅक्टिस होती. अगदीच होती. अगदी खरंय. आता जे मी करतोय ते फार वेगळं आहे आणि फार भयानक आहे खरं सांगायचं तर. कारण हेडसेट असतात कानामध्ये एक नाही 5-6 लोक बोलत असतात. त्यामध्ये ते डिटेल आपण येऊच त्याकडे. पण तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. कदाचित त्याची सुरुवात तेव्हापासून झाली असणार आहे. मग सर, आता तुम्ही म्हणलात की सुरुवात तर झाली, पण एका बाजूला तुम्ही स्वतः FB लाईव्ह करत होता, पण कुठेतरी ते नोटिसेबल झालं असणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला ही संधी मिळाली, जेणेकरून आज आम्ही सगळे तुम्हाला ओळखतो, समालोचन जे आहे या गोष्टीची. तर ती संधी कशी आली सर? माझी स्वतःची एक सवय आहे की मी जे काल काम केलेलं असतं ते मी आज पाहतो आणि त्यातनंच काहीतरी शिकतो की काल आपण हे केलं तर काय वेगळ्या पद्धतीने करू शकत होतो का. म्हणजे माझ्या मॅचेस पण आत्ता फायनल असेल, परवाची जी झाली वर्ल्ड कप फायनल, ती मी 7 वेळा पाहिली की मी कुठला शब्द कुठे बदलू शकत असतो किंवा कुठे पॉज घेऊ शकत असतो किंवा कुठे अजून थोडंसं माझी एनर्जी लागली असती का. तर तसे मी जसं हे करत आलो गोष्टी, तसं मला कळलं की अरे आपण ह्याच्यातनं खूप गोष्टी वेगळ्या करू शकतो. आणि त्याच वेळेस म्हणजे एक इंटरव्ह्यूच्याच माध्यमातून एक सिंगापूर बेस्ड कंपनी आहे, तर ती व्यक्ती तिथे होती. तो पुण्यातलाच आपला प्लेयर आहे सूर्यवंशी म्हणून. तर तो आता सिंगापूरला गेला आहे. म्हणजे जसं मी केनियाला गेलो होतो तसं तो सिंगापूरला गेला आहे आणि तिथे तो आता क्रिकेट खेळतो. सिंगापूरचा तो कॅप्टन पण होता.
तर त्यांनी एक स्पोर्ट्स किंगडम म्हणून कंपनी स्थापन केली होती. आणि हे मला रेफरन्स थ्रूच कळलं. जसं मी इंटरव्ह्यूत घेत गेलो तर कोणी सांगितलं की आपला सूर्यवंशी आहे तो आता सिंगापूरला असतो. म्हटलं अरे त्याचा इंटरव्ह्यू घेऊयात. मी त्याला कॉल केला सिंगापूरला, की म्हटलं बाबा असं असं आहे FB लाईव्ह, तुला याची इच्छा असेल का? तर माझी त्याची ओळख नव्हती. मी पहिल्यांदा त्याशी बोललो आणि जेव्हा जेव्हा मी कधी पण इंटरव्ह्यूज घेत असतो तर अगोदर मी त्या व्यक्तीशी 1 ते 1.5 तास बोलायचो. त्याचा इतिहास, कारण मला सगळेच नवखे होते. जरी मी क्रिकेट खेळलो असेल त्यांच्याबरोबर, मी म्हणतोय 40 लोक झाली, त्यातल्या मी 10-12 लोकांबरोबर खेळलो असेल. बाकीच्या लोकांचं 1 to 1 माझा कधी अक्रॉस द टेबल बसून बोलायचा विषय आला नाही. तेव्हा मी त्याशी 1 तास जसं बोललो तसं खूप गोष्टी त्याकडनं मला माहीत पडल्या. तर स्पोर्ट्स किंगडम म्हणून कंपनी होती. तर ते दे इंटू क्रिकेट अकॅडमीज. ते जगभर क्रिकेट अकॅडमी चालू करतात. म्हणजे ऑब्व्हियसली मला त्यालासुद्धा क्रेडिट हे द्यायला आवडेलच, की त्याच्यामुळे मग त्याचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आमची चर्चा आली असं असं आहे. मग माझ्या डोक्यात हे होतं की कुठेतरी आपण ह्या क्षेत्रात यायला पाहिजे. आपल्याला हे चांगलं जमतंय, ते आपण केलं पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर मराठी कॉमेंट्री हा विषय माझ्या डोक्यात नव्हताच. कॉमेंट्री हा विषय माझ्या डोक्यात होता. कारण मराठी कॉमेंट्री हे आता गेले 2-2.5-3 वर्ष या 2020मध्ये कुठे त्याची वाच्यता पण नव्हती, की तुम्ही इंटरनॅशनल मॅच, इंडियाची मॅच मराठीमध्ये ऐकू शकाल. हे कोणी याचं डोक्यातही नव्हतं कोणाच्या. पण मग हे करायला पाहिजे असं मला पाहिजे होतं. त्याकरता काही कसं शिकू शकतो मग आपण. क्रिकेट मला येत होतं, पण मी बघत होतो. म्हणजे मी रवी शास्त्री माझा आयडल होता. तसं बघायला गेलं तर सुनील गावस्कर मला खूप आवडतात. त्याप्रमाणे अजून खूप लोक अशी आहेत की ते करत होते, त्यांचं बघून बघून कळत होतं आपल्याला. त्यावेळेस त्यांनी मला इनपुट दिले की अरे असं आहे एक जण की जो ह्या गोष्टी शिकवतो. म्हटलं तो कोण आहे बाबा? मग मी सर्च चालू केलं, हे कसं घडतं, कोण करतं. तर एक नाव माझ्यासमोर आलं, त्यावेळेस गेविन स्कॉवेल म्हणून. म्हणजे सूर्यवंशीने सांगितलं की बाबा एक अशी व्यक्ती आहे गेविन स्कॉवेल म्हणून. तो अजूनही ICCमध्ये ही इज इन अ व्हेरी बिग पोस्ट. म्हणजे तो डिरेक्टर आहे. तुम्ही जी मॅच पाहता तुमच्या स्क्रीनवरती, तर त्या व्यक्तीच्या समोर म्हणजे वर्ल्ड कप जो असतो त्याची फायनल नेहमी गेविन डिरेक्ट करतो. आणि त्याच्यासमोर 48 ते 50 कॅमेरे असतात. त्यातनं तो सिलेक्ट करतो की कुठे आपण काय पाहणार. मग तो सांगत असतो मग नेक्स्ट, कारण आपल्याला दिसतं इकडनं बॉलर दिसतोय, तिकडनं डायरेक्ट अंपायर दिसतो, मग तिकडनं याचा कव्हरचा फिल्डर दिसतो, मग थर्डमॅन दिसतो. म्हणजे हे एवढे वेगळे कॅमेरेज असतात. तर ते खंड न पडताना आपल्याला फाट दिसायला पाहिजे. ते डिरेक्टरचं काम असतं की कशा पद्धतीने तुम्ही मॅच पाहायला पाहिजे. तर गेविन हा माणूस असा आहे की जो लंडनमध्ये राहतो आणि लंडनमध्ये राहून तो ऑनलाईन ह्याचे क्लासेस घेतो. त्याची स्वतःची कंपनी आहे ब्राईट मीडिया म्हणून. तर तो स्वतः ह्या गोष्टी शिकवतो. मग आम्ही त्याला अप्रोच झालो की म्हटलं आम्हाला हा कोर्स करायचा आहे, असा करायचा आहे. मग बोलता बोलता असं आमचं बोलणं झालं की मग आपण हा आपल्या स्पोर्ट्स किंगडमकडनं का नाही करायचं. आणि आय वॉज व्हेरी इंटरेस्टेड इन दिस. आणि मला वाटत होतं की हे मी केल्यानंतर हे मी स्वतः शिकू शकेन. मला तो कॉन्फिडन्स होता, कारण मला माहिती होतं ॲटोमोबाईल इंडस्ट्री आता आपलं ते फुलस्टॉप लागलेलं आहे. तर शेवटी पोटापाण्याचा काहीतरी विषय तर पाहिजेच आपल्याला. त्याकरता मला ह्याच्यात खूप पडायचं होतं आणि हे मी करू शकतो असा मला कॉन्फिडन्स तेव्हापासून होता. तर मग मी स्वतः पहिले कोर्स केला. माझ्याबरोबर अजून 2-3 जण होते. त्यातला एक जण सिंगापूरचा होता, एक मुंबईचा होता आणि एक हैदराबादचा होता. तो हैदराबादचा KK म्हणून तो माझ्याबरोबर स्टार स्पोर्ट्समध्ये कामाला आहे. तो तमिळ आणि तेलुगूमध्ये तो त्याच्या कॉमेंट्रीज चालू आहेत. म्हणजे ही इज ऑल्सो पार्ट ऑफ स्टार स्पोर्ट्स. मी मराठीला आलो, तो हैदराबाद म्हणून तिकडनं आला, तेलुगू तो करतोय. तर आम्ही 3 हा कोर्स केला. मग आम्ही 4 कोर्स केल्यानंतर गेविन वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय मी. कारण तो कसा शिकवायचा की एक मॅच चालू असते पाठी आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युली कमेंट्री करावं लागते. दॅट वॉज टोटली इंग्लिश स्पीकिंग कोर्स. म्हणजे इंग्लिशमध्येच तुम्हाला कॉमेंट्री करायची होती. मराठी विषयच नव्हता, हिंदी तर त्याहून नाही. त्यामुळे मी इंग्लिशमध्येच करत होतो कमेंट्री. गेविन वॉज व्हेरी इम्प्रेस्ड बाय माय वर्क, की ज्या पद्धतीने करत होतो. म्हणजे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. तो 2 तास दिवसाला आम्हाला 2 तासाचा आमचा तो कोर्स असायचा. तर तो आम्ही केल्यानंतर आय वॉज व्हेरी हॅपी. मग ही सजेस्टेड की मग तुम्ही लोक पॅनलमध्ये या, इंडिया साऊथ ईस्ट एशिया तुम्ही लोक हँडल करा. मग आय बिकेम वन ऑफ द ट्युटर फॉर दॅट पर्टिक्युलर कोर्स. म्हणजे जो मी कोर्स आज केला 2 दिवसानंतर तोच कोर्स मी शिकवत होतो. आय वॉज वन ऑफ द त्याच्यामधला फाउंडर मेंबर म्हण किंवा ट्युटर म्हण. तर मी लोकांना शिकवायला सुरुवात केली ऑनलाईन. काम असं निवडा की जे तुम्हाला आवडतं आहे. त्यामुळे तुम्हाला 1 दिवसात आयुष्यात काम करायला लागणार नाही. कारण तुम्ही करताय ते तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही त्याला काम समजत नाही. तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं. तर त्यामुळे मी तो कोर्स केला आणि मग ॲक्च्युली मला एक सर्टिफिकेट मिळालं त्याच्यामधनं, जे सर्टिफिकेट मी स्टार स्पोर्ट्समध्ये दाखवू शकलो.
तसं बघायला. पण सर्टिफिकेटमुळे काम मिळालं तर अजिबात नाही. सर्टिफिकेट हे फक्त तुम्हाला तिथे ते म्हणजे एक विंडो, एक छोटीशी फट असते ज्यातनं ते सर्टिफिकेट आत जाऊ शकतं. आत गेल्यानंतर मग तो दरवाजा उघडण्याकरता तुम्हाला तुमचं कामच करून दाखवायला लागतं. पण एक कॉन्फिडन्स नक्की येतो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्षेत्रात, तुम्ही गाडी चालवताय, सगळ्यांना कार आजकाल टू व्हीलर सगळ्यांना चालवतात आहे, पण ज्यावेळेस खिशात लायसन्स असतं ना त्याच वेळा कॉन्फिडन्स असतो. तसं काहीसं माझ्याबरोबर झालं की मी हे करत होतो, पण माझ्याकडे ते सर्टिफिकेट ज्या दिवशी आलं त्या दिवशी मला कळलं की अरे म्हणजे अगदी ते कॅमेरासमोर कसं बसणं पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे. आता मला जर डायरेक्ट बोलायचं आहे तर मी कॅमेरा डोळे घालून बोलणार. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यापासनं सगळ्या गोष्टी मी तिथे शिकलो आणि पुढे आता मी स्वतः देखील त्या गोष्टी शिकवतो. पण फक्त मी रिजनलसाठीच हे क्लासेस घेतो, मराठी आणि हिंदीमध्ये होतो. कारण एक 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या याच्यामध्ये. BCCIचा असा रूल आहे, जर तुम्हाला स्टेटचा स्टॅम्प नसेल तर तुम्ही लोक कॉमेंटेटर म्हणून येऊ शकत नाही. ओके. मराठी आणि हिंदी मी जी करतोय फार पुण्यातनं मी आणि केदार आम्ही दोघंच लोक आहोत. केदार जाधवबद्दल बोलतोय मी. तो तर इंटरनॅशनल खेळला आहे त्यामुळे त्याला ती वाट जास्त सोपी आहे, पण तोही आउटस्टँडिंग काम करतोय. जो एनर्जी केदार लावतो ना फार सुंदर आहे. म्हणजे अक्षरशः आपण खेळतोय असं तिथे वाटतं. आपण पुन्हा जर कॉमेंट्रीकडे आलो तर आता आपल्याला जेव्हा 3 भाषांवरती आपलं प्रभुत्व आहे, हिंदी, इंग्लिश आणि मराठी, 3ही भाषांवर प्रभुत्व आहे आणि आपण एका भाषेची आता कॉमेंट्री करत आहोत, समालोचन एका भाषेत करत आहोत, तर त्याच्यामध्ये दुसऱ्या भाषेचा एखादा शब्द न येऊ देणं हे किती आव्हानात्मक असतं? ही खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं स्पेसिफिकली तुम्हाला ह्या गोष्टी डोक्यात ठेवावं लागतात. म्हणजे म्हणून मी तुला जसं म्हटलं की माझी कालचं काम केलेलं काम मी आज पाहतो, तर त्यामध्ये माझ्याच लक्षात येतं की अरे आपण हे नको असलेले किती शब्द वापरलेत. याचा सर पुढच्या 10 मिनटं मी ठरवलं की मी तुझ्याशी फक्त अस्खलित मराठीच बोलेन तर मी मराठीच बोलेन. त्यामध्ये एकही म्हणजे नॉट अ सिंगल वर्ड आपण बोलताना एवढ्या इंग्लिश गोष्टी आपल्या तोंडात येतात तर तो येऊ नाही द्यायला पाहिजे. ह्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. तर ते तुमच्या कुठेतरी डोक्याच्या कप्प्यात एक पाहिजे की आता मला मराठीच बोलायचं. म्हणजे मी आता जिथनं सुरू केलं आहे की 10 मिनटं मी मराठी बोलीन, तिथपर्यंत तू जाऊन जे लोक बघतात त्यांनी पण मागे जा, थोडंसं मागे जाऊन परत एकदा चालू करा हा कार्यक्रम आणि बघा की कुठला ह्याच्यामध्ये इंग्लिश शब्द येतोय का. इंग्लिश याच्या व्यतिरिक्त कुठला शब्द तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळणार नाही. तर हे तुमच्या डोक्यात कुठल्या तरी कप्प्यात हे तुम्हाला असं ठासून ठेवावं लागतं. बरोबर की मला ही गोष्ट करायची आहे. आणि ज्या वेळेस तुमच्या डोक्यात पक्क जातं त्यावेळेस तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. बरोबर आहे. पण ते तेवढंच अवघड आहे. नक्कीच सर. आणि तुम्ही बोलताना हेही बोललात की हे करता करता जेव्हा 5 ते 6 आवाज आपल्याला कानामध्ये येत असतात, समोर सामना होत असतो आणि तुम्हाला हे बोलायचं आहे, पुन्हा काही स्टॅट्स असतात, हे सगळं सांगायचं आहे, हे किती आव्हानात्मक असतं? फार आव्हानात्मक गोष्ट आहे. मी तुला सगळं हे एक साधारण पहिले तुम्हाला माहीत करून घ्यायला लागेल की हे कसं काम करतं, अख्खी ही जी पूर्ण व्यवस्था आहे. तर असा स्टुडिओ असतो आम्हाला देखील. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण आता कॉमेंटेटर झालो म्हणजे मैदानावरती जायचं आणि सामना समोर घडतोय आणि आपण मागे बसणार आहोत आणि तिथनं मॅच करायची. तर असं नसतं. तुम्ही जे आत्ता जेवढे IPLचे सामने बघितले आहेत, जेवढे तुम्ही वर्ल्ड कपचे सामने बघितले आहेत, त्यात जर 40 लोक समालोचन करत असतील, 40 कॉमेंटेटर्स असतील, तर त्यातले फक्त 10 लोक मैदानावरती असतात. 30 लोक हे स्टुडिओमध्ये बसलेले असतात. आणि ज्यावेळेस हे स्टुडिओमध्ये बसले असतात त्याचं कारण तेवढं महत्त्वाचं असतं की एक तुमचं क्लोज एन्व्हायरमेंट, कंट्रोल एन्व्हायरमेंट पाहिजे. कारण बाहेरचा आवाज नको असतो. तुम्ही ऐकता की ज्यावेळेस आम्ही बोलतोय, माझी ज्यावेळेस समालोचन कॉमेंट्री चालू आहे त्यावेळेस बाहेरचा आवाज येतोय, तो नंतर दिला गेला जातो. होतं कसं की आमच्यासमोर एक मोठा TV ठेवलेला असतो. त्या TVच्यामध्ये आम्हाला ती मॅच दिसते. तुमच्या काही सेकंद अगोदर आम्हाला दिसते. मग आम्हाला दिसल्यानंतर आमचा आवाज त्याच्यात येतो. ती खालची जी पट्टी असते, स्क्रोल पट्टी आपण त्याला म्हणतो, किंवा स्कोर शीट येतं, किंवा जे ग्राफिक्स येतात ते सगळे तिथे ॲड होतात आणि ते मग तुम्हाला तुमच्या घरी TVवरती दिसतात. त्यामुळे 1 सेकंद, 1.25 सेकंदाचा हा फरक असतो. तर ते आम्हाला अगोदर दिसतं आणि मग आम्ही बोललं जातं. तर आमच्यासमोर आमचं बायबल ज्याला म्हणूयात, किंवा हेडसेट असतो आणि माईक असतो. आमचा लिप माईक असतो. कॉमेंट्रीला तुम्ही वेगळा माईक बघतात की त्याला असा एक पुढे जो तुम्ही लिपवरती ठेवायला लागतो आणि तुम्हाला बोलायला लागतो, कारण आजूबाजूचा आवाज तो घेत नाही मग. आणि एनर्जी एवढी द्यावं लागते, त्यामुळे तुम्ही जेवढं लांब जाणार तेवढं जोरात ओरडावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे तो लिप माईक अगदी इट हॅज टू बी नेक्स्ट टू युअर लिप्स, तरच तुम्ही तो तेवढा रिसीव्ह होतो आवाज. तर त्यावेळेस हेडसेट असतो, खाली एक मशीन असतं. त्या मशीनमध्ये 10 ते 12 बटणं असतात. ती कशाची असतात? सर्वात पहिला आवाज येतो स्टंप माईक.
दुसरा आवाज येतो तिकडचा ॲम्बियन्स, ॲटमॉस्फिअर, तिकडे जो चाललाय दंगा तो. त्याच्यानंतर प्रोड्युसर, डिरेक्टर, स्टॅट्सवाला, त्यानंतर अजून तुमचा बाजूचा जो तुमचे व्यक्ती बसलेला असतो त्याचा, म्हणजे हे 6-7 आवाज तुमच्या कानात कंटिन्युअस येत असतात. तर आता प्रोड्युसरचं काम काय असतं की पुढची स्लाईड काय येणार आहे तो सांगतो, कमिंग नेक्स्ट याचे सूर्याचं पॅकेज येतं आहे. पण मी बोलतोय की आत्ता बाबा रोहित शर्मा स्ट्राईकवरती आहे, रोहित शर्माने चांगला बॉल मारला, कव्हरमध्ये ढकलला, आणि तुम्हाला सांगतो की सूर्याचे स्टॅट्स येणार आहेत. ते मला ऐकायला लागतात. आय शुड बी प्रिपेअर फॉर द नेक्स्ट स्लाईड की काय येणार. मग त्यावेळेसच मला कनेक्ट करायला लागतं की हा कव्हर ड्राईव्ह तर चांगला मारा, पण सूर्य असेल तर त्यांनी काय केलं असं बघूया आज सूर्याने कसे कसे शॉट्स मारलेत. मग ते मला रिलेट करायला लागतं. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पाहताय त्यावेळेस तुम्हाला ते एकदम ॲड्रप्टली आल्यासारखं असं वाटत नाही. हे अचानक कुठनं आला, अचानक कुठनं सूर्य आला, कारण आम्ही ते कनेक्ट करतो तुम्हाला, आम्ही तुम्हाला तिथे नेतो. किंवा चालू आहे आणि असं म्हणतात, तो सांगतो चलो डगआउट इंटरव्ह्यू, कोणतरी एक बाबा तुमचा कोच आहे त्याचा इंटरव्ह्यू आहे, तर आम्ही बोलताना म्हणतो चला कव्हर्समध्ये चांगला मारलेला आहे, 2 धावा मिळतील, बघूयात यांचं कोचचं काय म्हणणं आहे, आणि देन दे थ्रो बॅक टू कोच इंटरव्ह्यू. तर ह्या ज्या गोष्टी असतात त्या समालोचक म्हणून तुम्हाला खूप जबाबदारी तुमच्यावरती असते. त्यावेळेस डिरेक्टर तुमचा बोलत असतो की बाबा नाही अजून एनर्जी पाहिजे, पिच कमी आला, हे लास्ट ओव्हरला जरा एनर्जी डाऊन झाली बरं का. आणि प्रत्येक शेवटचा बॉल तुम्हाला सांगत असतो की लास्ट बॉल, कारण लास्ट बॉल ऑफ द ओव्हर म्हटल्यानंतर आपल्याकडे जे क्रिकेट एवढं चालतंय ते चालतंय कशामुळे, ॲडव्हर्टाइजमेंटमुळे. त्यामुळे ते ॲडव्हर्टाइजमेंट आम्हाला घेणं भागच असतं. आणि जर मी माझं बोलत गेलो की शेवटचा ओव्हर, शेवटचा बॉल, ओव्हर संपते 15 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाल्यात 122, 6 बाद भारताच्या, एवढं म्हणपर्यंत ती अर्धी ॲड झालेली पण असते. त्यामुळे लास्ट बॉल ज्यावेळेस माझ्या डोक्यात होतं त्यावेळेस मला इमिजिएटली संपवायला लागतं. ओके 15 संपते, 22ला 2. इट हॅज टू बी दॅट क्रिस्प, आणि एवढं पटकन संपवलं पाहिजे. आणि कोण बॅटिंग करतंय दिसतंच आहे. दरवेळेस भारताचे 22 झाल्यात सांगायची गरज नाही, कारण लोक बघतात ते कधीतरी. मग 5 ओव्हर नंतर आम्ही एकदा सांगतो 5 ओव्हर संपल्यानंतर 22ला 2 भारत. त्यामुळे ते एवढं सगळं मॅनेज करायला लागतं आणि हे तुमच्या कानात कंटिन्युअस असतं. फायनलला तर म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली कसं आहे की मी -8 येतो. म्हणजे -8 म्हणजे काय, मॅच चालू व्हायच्या अगोदर 8 मिनटं माझ्याकडे असतात जी माझी स्वतःची असतात. त्यामध्ये पॅन होतो कॅमेरा, तुम्हाला ग्लोब दिसतो, पृथ्वी दिसते, पृथ्वीनंतर झूम इन होतो, भारत दिसतो, भारतातनं झूम इन येतं कुठे मॅच आज, कुठे पुण्यात आहे, मुंबईत आहे, तिथे येतं, ते शहर दाखवतात, तिकडनं झूम इन होतं, ग्राउंडवरती आपण येतो. तर हे सगळं मला रिलेट करावं लागतं. बघूया आपण भारतात आज कुठे मॅच आहे, आज मुंबईला मॅच आहे, मुंबईमधल्या वानखेडे स्टेडियमवरती मॅच आहे, ते तिथे कोण करणार, मग मी स्लाईड येणार होते. एक कागद आमच्या हातात आलेला असतो अगोदर 1-2-5 मिनटं अगोदर की हे 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 EV आहेत, म्हणजे व्हिज्युअल्स तुम्हाला दिसणार आहेत. त्या व्हिज्युअल्समध्ये खालती कॉलममध्ये लिहिलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या जो कोर्स घेतो त्यात शिकवतो की तुम्ही तुमचं काय गोष्टी प्रिपरेशन केल्या पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी झाला त्यावेळेस हे दिसत असतं, त्यावेळेस तो सांगत असतो की ही स्लाईड नेक्स्ट येते, ती स्लाईड नेक्स्ट येते. मग त्यावेळेस तुमचं कसं होतं, बऱ्याच वेळा जर समजा भारताची मॅच असेल तर जे लिहिलं आहे ते कधीच घडत नाही. कारण इथे लिहिलेलं असतं की रोहित शर्मा दिसणार आहे, पण विराट काहीतरी तिथे उद्योग करत असतो, हातवारे करत असतो, ते सगळे विराटच्या पाठी जातात. आणि रोहित येणार म्हणून आपण रोहित म्हणायच्याऐवजी विराट दिसतो, मग आपलं जे स्क्रिप्ट असतं ते गेलं चुलीत. तुम्हाला रोहित विषयी बोलावं लागतं किंवा विराट विषयी बोलावं लागतं, रोहितला बाजूला ठेवावं लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही जागेवरती तुम्हाला इमिजिएटली त्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागतात. बरोबर आहे. म्हणजे जर आता माझे जे रील्स एवढे व्हायरल होत आहेत ते फायनल ओव्हरचे आहेत किंवा शेवटच्या बॉलचे आहेत, किंवा आदल्या बॉलला ज्यावेळेस बुमरानी बोल्ड काढला होता मार्को यान्सनला, त्यावेळेस माझ्या मनात आलं की असं वाटतंय की आता विकेट आणि मार्को यान्सनला हा खोलणार आणि नेक्स्ट बॉल तो आऊट झाला. तर ते स्पॉन्टेनियस होतं, ते काय मला कोणी सांगितलं नव्हतं असं बोल किंवा तसं बोल. किंवा ज्यावेळेस जमिनीवरती रोहित हात मारतोय जिंकल्यानंतर, त्यावेळेस मी हे बोलून गेलो की बाबा रोहित जाताना सगळ्यांना सांगत होतं जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा, गमतीवरती दुनिया पण टाळ्या वाजवते. तर स्वतःची हिंमत आज रोहितने दाखवली आणि नेमकं ते व्हिज्युअल्स त्यावेळेस आलं. हा नशिबाचाही भाग आहे. तुमच्या फ्रेजेस तुम्ही कधी वापरताय आणि त्या कशा आउटकम त्याचं काय येणार आहे हे तुमच्या हातात नसतं, पण तुमच्या फ्रेजेस तुम्ही कधी वापरायच्या हे तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर. हे जर मी मॅच हरताना बोललो, माझ्यासारखा मूर्ख मीच आहे. किंवा ज्या वेळेस एका ओव्हरमध्ये 24 रन्स निघाल्यात त्यावेळेस मी जर ह्या गोष्टी हिंमत बोललो असतो, तू लोक म्हटलं काय मूर्खपणा चाललाय, इथं 24 रन्स खाल्ल्यात त्यांनी तू काय हिमतीची गोष्ट करतो. त्यामुळे कुठे काय वापरायचं हे तुम्हाला ठरवायला लागतं. पण कानामध्ये इनपुट्स भयानक येत असतात. म्हणजे कधी आणि हे सर्वात अजून ह्याच्या मधली अवघड गोष्ट म्हणजे ही जी 4-5 व्यक्ती बोलत असतात, कोणी हिंदीमध्ये असतं, कोणी इंग्लिशमध्ये असतं, कोणी जोरजोरात हिंदी इंग्लिश
मराठी नाही, मराठी कोणीच बोलत नाही, मराठी आपल्याला बोलायचं आहे. नेक्स्ट स्लाईड. दॅज अ लास्ट बॉल असं म्हटलं तर तू लास्ट बॉल नाही बोलू शकत. शेवटचा चेंडू, बॉल देखील नाही, हे तुम्हाला शेवटचा चेंडूच म्हणायचं आहे. त्यामुळे जे तुमचे प्रोड्युसर डिरेक्टर आहेत ते मराठी कोणी नाहीच आहेत ना. जर स्टंपच्या मागे ऋषभ पंत आहे तर तो मराठी बोलणारच नाही, तो हिंदी बोलणार, इंग्लिश बोलणार. तर तो काय बोलतो हे ट्रान्सलेट डोक्यात व्हायला पाहिजे. आणि म्हणून म्हटलं ना, एखादा कप्पा पाहिजे की तिथे ठाम पाहिजे की मला आज मराठी बोलायचं आहे. मग ते तिकडनं ट्रान्सलेट व्हायला पाहिजे ऑटोमॅटिकली आणि ते मराठीच बाहेर आलं पाहिजे. त्यामुळे ते फार टफ आहे आणि हे प्रॅक्टिसने येणार. मलाही पहिली मॅच माझी फाटली होती. पहिल्या मॅचमध्ये मला कळत नव्हतं काय चाललं आहे, कधी बॉल पडला. मी स्वतःला एवढं प्रोफेशनल समजतो, तरी पण प्रोड्युसरनी मला सांगितलं अच्छा हो गया पहिला 5 ओव्हर आपका. वा, मग तिथं माझ्या भांड्यात पडला. कारण 5-5 ओव्हरचाच मला स्लॉट दिलेला असतो, तेवढं प्रिपरेशनला टाईम असतो, पण इट्स व्हेरी टफ. बरोबर, प्रश्नच नाही. हे बोलण्यातून दिसतच आहे. आणि याच माध्यमातून मला सर्वांना सांगायचं आहे की कॉमेंट्री आपण जी पाहतो, समालोचन जे आपण पाहतो ते किती अवघड असू शकतं याची जर कल्पना नसेल तर आता सरांकडून तुम्ही जे ऐकलं त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ते किती अवघड असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक समालोचकाचे खरंच आभार. कारण की क्रिकेट जे घराघरात आणि मनामनात पोचतं, रवी शास्त्री यांचे शब्द असतील किंवा गॅबा जिंकल्यानंतर विवेक राजदानांचे ते शब्द असतील, हे जेव्हा येतात तर त्याच्यामागे फक्त ते शब्द नसतात, भरपूर गोष्टी असून ते शब्द बाहेर पडतात. सो जेवढी रिस्पेक्ट आपण करतो त्याच्यापेक्षा प्रचंड जास्त रिस्पेक्ट समालोचकांची, त्यांना तितका आदर आपण दिला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. थँक्यू सर. आता आपण बोलताना आणखीन एक गोष्ट मला जाणवली, समालोचक हे 2 टोकाचे असले पाहिजेत एकाच व्यक्तीमध्ये, की एक जे कमीत कमी गोष्ट झालेली ती जास्तीत जास्त शब्दात सांगू शकणार आणि एक जे मोठ्यातली मोठी गोष्ट होते ती कमीत कमी शब्दात सांगू शकणार. हे स्किल डेव्हलप करणं कितपत अवघड असतं? हे स्किल तुमच्यामध्ये थोडंसं स्वतःहून पाहिजे. नाही तर परत मी तिथेच येईन की कोर्सनी मला याच्यात खूप 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 मदत केली. कारण जसं मी आत्ता म्हणतोय 15वी संपते 22ला 2, हे मी अगोदर कधीच बोलत नव्हतं. आणि ह्याच्यात तुला सगळं करतं. 15वी संपते म्हणजे काय ओव्हर संपते, 22 म्हणजे काय धावा, 2 म्हणजे काय विकेट्स, हे कोणाला सांगायची गरज नाही आहे. हे मी अगोदर म्हणत नव्हतं. संपते ही 15वी ओव्हर 22 झाला आहे बोर्डावरती भारताचा आणि 2 गडी बाद, हे बोललो असतो आपण. तर ह्या ज्या गोष्टी आहेत मी तेच तुमच्यापर्यंत पोचवतोय, पण ते इतके फटकन पोचवतोय ना, त्याला महत्त्व जास्त. बरोबर आहे. आणि ते टायमली पोचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर परत मी म्हणेन की कोर्सच आहे जो की तुम्हाला या गोष्टी जास्त योग्यपणे. मला खूप असे कॉमेंटेटर्स माहिती आहेत पुण्यातलेच, आपल्या पुण्यामधले आहेत, वह्या भरलेल्या असतात त्यांच्या, पण त्या वह्या भरलेल्या असून तुम्ही तिथे शेरोशायरी करणं किंवा तिथे सत्संग आणणं किंवा ते आपण नामदेवाचे श्लोक म्हणणं किंवा यांचे श्लोक म्हणणं, काही वेळा ठीक आहे, पण ते कधी म्हटलं पाहिजे आणि किती पाल्हाळ लावलं पाहिजे. म्हणजे मी त्याला पाल्हाळ हा शब्द म्हणतो. जर तो मैदानामध्ये आला आहे, आमच्याकडे एक बेसिक रूल असतो कॉमेंटेटर्सचा, ज्यावेळेस बॉलर पळतो, स्टार्ट घेतो, त्यावेळेस तुम्ही कॉमेंट्री करायची नाही. तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करायच्या. त्यावेळेस महत्त्वाचं काय, ज्यावेळेस तो पळतोय तुम्हाला दिसतं तेच आम्हाला दिसतं, त्या स्लिप कुठे आहे, स्लिप आहे का नाही आहे, थर्डमॅन कुठे आहे का, तर आत आहे का बाहेर आहे का, त्याच्यानंतर ह्याचा स्टान्स काय आहे, ह्या गोष्टी इन्फॉर्मेशन तुम्हाला गॅदर करायला लागतात. त्यासाठी तुम्ही स्वतः थोडा श्वास घ्यायचा, स्वतःची वाक्य डोक्यात तयार असली पाहिजेत. जर डिफेन्स झाला तर मी काय म्हणेन, जो स्टेप आउट झाला तर माझी सुरुवात काय असेल, जो तो कव्हर ड्राईव्ह मारेल तर माझी सुरुवात काय असेल, पुल मारेल तर काय असेल, किंवा बॉल सोडून दिला तर मी काय बोलेन. बरोबर आहे सर. आता पण तुम्ही म्हणताय की कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप तणावपूर्ण वातावरण असतं, खूप इन्फॉर्मेशन गॅदर करावी लागते, तर काही असे मोमेंट्स पण असतील सर जिथं गमती जमती होतात तुमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये? खूप होतात. काही किस्से सांगा. म्हणजे पब्लिकली सांगणं योग्य आहे का मला माहिती नाही, पण म्हणजे थोडक्यात मराठीत आपण ज्याला माती खाणं प्रकार म्हणतो, तर बरेच माझे असे मित्रसुद्धा आहेत. कधी मी अख्खा डोंगर नाही पोखरला अजून, पण थोडी माती मी खात असतो, पण आजूबाजूचे आमचे असे डोंगर पोखरून सुद्धा खातात. मग लिटरली काय वेळेस मला असं तो माईक खाली ठेवायला लागतो किंवा आमच्याकडे एक लेझी बटन असतं ते दाबायला लागतं आणि आपण सुरुवात इथे चालू करायला लागतं. हे स्टारमध्ये खूप कमी होतं, पण लोकल टुर्नामेंट ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस हे खूप होतं. कारण दिसतंय की बॉल हवेत आहे आणि हा षटकारासाठी जाणार आहे म्हणून मोकळं होतो माणूस, आणि तो 30 यार्डपर्यंतही बॉल आलेला नसतो, तर तो षटकार सांगून मोकळा झालेला असतो.
त्यावेळेस असे किस्से खूप आहेत, म्हणजे सांगायला गेलं तर मला वाटतं तुला एक 5-6 एपिसोड करावं लागतील. त्यामुळे पण होतात म्हणजे, आणि होणं चूक पण नाही आहे. म्हणजे लोकांच्या सांगण्यापेक्षा माझा स्वतःचा मी तुला सांगतो. आत्ता माझं पहिलंच वर्ष होतं IPLचं, आणि IPLमध्ये मी जसं मी तुला ऑफ कॅमेरा सांगितलं, नावात मी फार खराब आहे. तर नावामध्ये माझा नेहमी घोळ होतो, आणि नावं इतके वर्ष आपण जे ऐकतोय, तर एक रोशन म्हणून एक प्लेयर आला होता, नाही ऋतिक म्हणून होता. ऋतिक, मी परत नाव घोळ केला बघ. मुंबई इंडियन्ससाठी त्याला मी ऋतिक रोशनच म्हटलं अख्खी टुर्नामेंट, आणि अख्खं तो, आता मी परत त्याचं खरं नाव विसरलेलो आहे. तो माझ्याकरता ऋतिक रोशनच आहे, आणि जो आपला ॲक्टर आहे तो, जो ज्याचा डान्स फेमस होता, तर मी त्याला अख्खी टुर्नामेंट ऋतिक रोशनच म्हटलेलं आहे. खालती नाव यायचं वाचून, त्यानंतर माझा प्रोड्युसर पहिले मला सांगायचा, सर आपका ऋतिक रोशन आ गया. मला हा मैं उसका नाम नाही ले रहा. आणि मजा म्हणून, म्हणजे आमचं कसं असतं की एक टीम असते आपली, तर सगळ्यांना अवॉर्ड्स मिळतात. तर मला नामकरणाचा अवॉर्ड मला मिळालं होतं की तुझं नावच बदलून टाकलं. तर हा माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे, जो की, पण त्याच्यानंतर मी आजपर्यंत कुठल्या प्लेअरचं नाव नाही विसरलोय, कारण मला कळलंय की खालती बघायचं, कशाला डोकं लावायचं. लिहिलेलं आहे ना तुमच्या समोर, मग भले ते नाव असेल किंवा आडनाव असेल, ॲड्रेस हिम विथ दॅट पर्टिक्युलर नेम ओनली, दॅट्स इट. मग तुम्हाला कधी काय होतं, म्हणजे माझी अशी सवय आहे की मी नुसतं निलेश नाही म्हणणार, मी निलेश नातू म्हणणार. किंवा जस्ट मी पॉडकास्ट पण करतो, तर माझी सुरुवात मी पॉडकास्टची त्याचं नाव, तर वडिलांचं नाव, कोण आईचं लावत असेल तर ते, आणि मग आडनाव. त्यामुळे मला जास्त रिलेट केल्यासारखं वाटतं त्या व्यक्तीमुळे. म्हणजे माझी ती सवय आहे की अखंड नाव घ्यायचं. पण आपल्याला जागेत कमी असते, स्कोर कार्डमध्ये खूप वेळा नुसतंच निलेश N लिहून येतं. तर मग त्याच्याकरता तुमची स्वतःची तयारी पाहिजे. तर ती मी थोडीशी दाबली आहे. पण तू म्हणतोस तसं हा किस्सा माझ्या बाबतीत झालाय की नाव मी त्याला ऋतिक रोशनच करून टाकलं. नाही सर, पण नावं ठेवण्यापेक्षा नावं विसरणं चांगलं, नाही का? राईट, ठेवण्यापेक्षा विसरणं कधी चांगलं आहे. बरोबर आहे. ऋतिकही पाहतच असेल कदाचित, मुंबई इंडियन्सचा प्लेअर आहे तो. मुंबई इंडियन्सचा प्लेअर आहे. राईट 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 राईट. सर, अनेक किस्से तर होतातच, पण सर विशेषतः मला सर्वांचं, तुमचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानायचे मराठी समालोचनासाठी. कारण की आपल्या मातृभाषेमध्ये जेव्हा समालोचन होतं, त्याच्यासारखा आनंद इतर कुठलाही नसतो. म्हणजे 4-5 वर्षांपूर्वी मित्रांमध्ये आमची चर्चा व्हायची की तामिळमध्ये आज समालोचन होत आहे, कन्नडामध्ये होत आहे, इतक्या भाषांमध्ये होत आहे, मग आपलं राज्य का नाही, आपली भाषा का नाही? आणि ते कुठेतरी सुरू करण्यामध्ये ज्यांचा हात आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही या, त्या सर्वांचे या प्लॅटफॉर्मवरून आम्ही सर्वांच्या वतीने मनापासून आभार मानतो. कारण की ही खरंच खूप मोठी गोष्ट झाली की आपल्या भाषेमध्ये आज प्रत्येक गावाखेड्यातला कोणी असेल किंवा शहरातला एका अगदी श्रीमंत घराण्यातला मराठी मुलगा असेल, प्रत्येक जण एका भाषेमुळे त्या गेमशी पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. अगदी खरं आहे. खरं मला सर्वांना देखील ह्या मार्फत सांगायचं आहे की जसं तू म्हटलं कन्नड आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, त्या लोकांची ना त्यांच्या भाषेतली चॅनल्स आहेत, स्पोर्ट्स चॅनल्स आहेत. हे सगळे बसतात कुठे, हे सगळं कुठनं घडतं तर मुंबईतनं. मुंबई कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. पण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी चॅनल आज देखील नाही आहे. हो, म्हणजे तू जर म्हणशील आत्ता सध्या IPL जे आम्ही करतो, जिओ आता आलाय ऑब्विसली, पण जिओचं फक्त मराठी फीड असतं, जिओ इंडिपेंडेंट चॅनल नाही आहे. तर आम्ही खूप यासाठी प्रयत्न करतोय, आणि खरं तुम्हा सर्वांचं देखील आम्हाला ह्याच्यामध्ये मदत लागणार आहे की तुम्ही पेटिशन दाखल करा किंवा तुम्ही आवाज उठवा. आजकाल डिजिटल खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की हे पाहिजे. प्रत्येक मॅच, भले ती मुंबईची असू दे किंवा भारताची नसू दे, पण मग प्रत्येक मॅच आम्हाला मराठीमध्ये ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि टॅलेंट नाही आहे का, तर असं अजिबात नाही आहे. आपल्याकडे टॅलेंट एवढंच आहे जेवढं हिंदीमध्ये आहे, त्याच्यापेक्षा मी तर म्हणेल किंबहुना जास्त मराठीमध्ये आहे. कारण मराठी भाषा, त्याच्यामध्ये मग तू कोकणी घे, थोडी कोल्हापुरी टाक, त्यामध्ये सोलापुरीचा तडका दे, 100 गोष्टी करू शकतोस तू त्यामध्ये. तेव्हा एक्झॅक्टली खूप गोष्टी आहेत. त्यामुळे आणि अशा पद्धतीची लोकं आपल्याकडे अजूनही आहेत जी की काम करतायत. त्यामुळे आम्ही स्टारशी आमची बरेच यावरची चर्चा चालू आहे की मराठी चॅनल पाहिजे जे की 24 तास मराठीसाठी डेडिकेटेड असेल. मग त्यामध्ये नुसतं क्रिकेट नाही. म्हणजे मला जर तू विचारशील ना, माझं स्वतःचं स्वप्न खरं एक आहे, मला F1ची कॉमेंट्री मराठीमधून करायची. फॉर्म्युला 1, मला स्वतः, मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, मला फॉर्म्युला 1 एवढं आवडतं. म्हणजे त्यांची नावं मला तोंडपाठ आहेत, जी लोकांना नावं घेता पण येणार नाही.
पण ते मला F1ची मला आयुष्यात एकदा तरी मराठीत कॉमेंट्री करायची, कारण तो स्पोर्ट एवढा फास्ट आहे, म्हणजे तो स्पोर्ट आहे हे मराठी लोकांना कळणंच अवघड गोष्ट आहे. बरोबर आहे. पण आहे ती गोष्ट, तू म्हटलं तसं साऊथमध्ये आहे तसं महाराष्ट्रात मराठी चॅनल व्हायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. नाही सर, ते तर आहेच सर, पण एक जर आवाहन तुम्ही मराठी कॉमेंट्रीसाठी, मराठी समालोचन ऐकण्यासाठी जर या माध्यमातून कराल तर ते काय असेल? येस, एक्झॅक्टली. मला खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की तुमच्याकडे ही जबाबदारी आहे. मराठी घरात आपण बोलतो, अगदी मित्रांबरोबर पहिले कट्ट्यावर बसले की कसा आहेस रे हे तरी बोलतो. मग तुम्हाला काय इंग्लिश बोलायचे, कुठली तुमची इतर लँग्वेज असेल, ती फची असो किंवा रची असो, ती तुम्ही बोलताच. पण पहिले मराठी आपण घरात सगळेच बोलतो. त्यामुळे आपली भाषा आहे आणि आपली भाषा टिकवणे हे सर्वस्वी आपल्या स्वतःच्या हातात आहे. आमच्याकडनं आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही जे करतोय ते तुम्हाला आवडेल यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतोय. मग आम्ही जे करतोय ऑब्व्हियसली आम्हाला त्याचे पैसे मिळत आहेत, पण जे पैसे मिळतात ते आज मिळतात म्हणून उद्या मिळतील का तसं अजिबात गृहीत धरून चालत नाही. आजचं काम आपल्याला चांगलंच करायला लागेल उद्याचं मिळवायचं असेल तर. त्यामुळे आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही तुमच्यापर्यंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस रोज 2 गोष्टी अधिक घेऊनच येतो, काहीतरी वाढवून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. त्यामुळे आम्हाला सपोर्ट करा, ज्या माध्यमातून आमच्या भाषेला, आपल्या महाराष्ट्राला सपोर्ट होईल. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की मराठी कॉमेंट्री नक्की ऐका. सर, पण एक खंत होती आम्हाला की आता महाराष्ट्र प्रीमियर लीग आपलं महाराष्ट्राचं MPL आहे, महाराष्ट्राच्या MPL मध्ये मराठी नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावेत आणि पुढच्या वर्षी जे MPL होईल त्यात मराठी असावी. नाही, अगदी चांगला प्रश्न आहे तुझा. MPLच्या विषयी सगळ्यांची, म्हणजे अख्खं MCAचं जेवढं अपेक्स काउन्सिल आहे त्यांच्यावर माझी मीटिंग झाली. एक यावर्षी म्हणजे तुला माहितीच आहे, लोकांनाही सांगूयात, पण खास MCAच्या पेजवरती आपण 3 शोज घेत होतो. प्री शो, मिड शो आणि पोस्ट शो. मॅचच्या अगोदर एक होता, मॅच म्हणजे 10-20 ओव्हर झाल्यावरती होता आणि 20 ओव्हरच्या समाप्तीनंतर होता. त्यामुळे हे 3 शो प्रत्येक मॅच म्हणजे जवळपास 34 मॅचेस होत्या. 90-95च्या वरती आपण शो मराठीमध्ये केलेत आणि MCAनी स्वतःनीच याच्यामध्ये आवर्जून पुढाकार घेतलाय. त्यामुळे त्यांनी हे सांगितलं की नाही हे पाहिजे, जसं तू म्हणतोयस तसं आम्ही त्यांना आवर्जून सांगितलं की हे व्हायला पाहिजे आणि हे घडलं तर लोकांना सुद्धा आवडणार आहे. त्यामुळे मला तरी MCAकडे अशी ग्वाही दिली गेलेली आहे. ऑफिशियली मी नाही म्हणणार, ऑन पेपर नाही आहे, पण बोलता बोलता बरेच वेळा बोललं गेलं की पुढच्या वर्षी आपण मराठी पण करायची आणि नक्कीच त्यात मजा येईल. सर, आता कॉमेंट्रीबद्दल आपण बोलतोय, आता तुम्ही कोणाला तरी आयडॉलाइज करतच असणार आहे, इंग्लिश म्हणा, हिंदी म्हणा, मराठी म्हणा, तर तुमचं प्रेरणास्थान कोण होतं? आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला तुमच्या सोबत असणारा कोणता कॉमेंटेटर सगळ्यात जास्त आवडतो? दोन्ही छान क्वेश्चन आहेत. पहिले हर्षा भोगलेला मी पहिल्यापासनं आयडल म्हणून मानतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो मराठी बोलतो, त्याचं मराठी आणि अजिबात असं अंगलबोध वाटत नाही की इंग्लिशचा बडेजाव त्याच्या मराठीवर अजिबात नाही. खरं तो राहायला आयुष्यभर हैदराबादमध्ये, तरी पण घरचं मराठी आहेत. त्यामुळे माझा आयडल तो आहे. आणि मराठीमध्ये माझा जर जोडीदार कोण म्हटलास तर अमोल मुजुमदार, जो की आता वुमन्सचा हेड कोच आहे. तर अमोलबरोबर मला कॉमेंट्री करायला खूप मजा यायची. आमची कॉमेंट्री एवढी, आमचं केमिस्ट्री एवढी छान होती ना की मला कळायचं की अमोलला काय बोलायचं, की अमोलला माहिती आहे की आता निलेशला कधी वेळ द्यायचा आहे. आणि त्यामुळे तशी दोघांची खूप आमची मजा यायची. आणि अमोल सध्या आता नाही आहे, कारण त्यांनी ती मोठी जबाबदारी घेतली. तर आदित्य तरे आहे माझ्याबरोबर सध्या, जो मुंबई MIचा कीपर होता आणि मुंबईकडनं तितकं. तर आदित्यबरोबर सध्या मजा येते मला. सर, एंड करायच्या आधी, शेवटाकडे जायच्या आधी काही रॅपिड फायर प्रश्न आपण घेऊया थोडेसे. मला तयारी करायला लागेल. फारसा विचार न करता पटकन उत्तर द्यायची आहेत, कारण प्रश्न आम्हीही ठरवलेले नाही आहेत. तुमची सर्वात मेमोरेबल समालोचनाच्या वेळेसची अविस्मरणीय अशी एक गोष्ट? आत्ताची फायनल जी भारत T20ला जिंकलं आणि शेवटची ओव्हर खास करून, कारण मीच त्यावेळेस ऑन एअर होतो आणि बऱ्याच गोष्टी मला काही करायच्या होत्या, त्या सगळ्या मी करू शकलो आणि त्या चपखल बसल्या. महाराष्ट्र प्रीमियर लीग ह्याच्यामधला तुमचा आवडीचा संघ? तसं बघायला गेलं तर टीम म्हणून म्हणशील तर जेट्स. जिंकलेत म्हणून नाही, लागोपाठ 2 वर्ष जिंकलेत ते, पण एक ज्या पद्धतीने टीम पाहिजे, टीम TEAM, जो लॉंग फॉर्म ज्यांना माहिती आहे त्यांना कळेल मी काय बोलतोय, तर ते भारीच आहेत. पण जवळचा म्हटला हृदयाचा तर पुनीत बालनचा आहे, कोल्हापूर टस्कर्स. आता या काळात सगळ्यात जास्त प्रश्न विचारला जाणारा आहे भारतीय क्रिकेटमध्ये, विराट, रोहित की धोनी, चेन्नई, मुंबई की RCB? RCB. मी खरं सांगू का,
जोपर्यंत कॅप्टन होता रोहित शर्मा तोपर्यंत मुंबई. आता माझी फेवरेट टीमच नाही आहे. मी थांबलोय बिग ऑप्शनसाठी. मेगा ऑप्शन ज्यावेळेस आता होईल त्यावेळेस तेव्हा मी team माझी ठरेल. टीम ठरेल. कारण मी डायहार्ड रोहित फॅन आहे. कारण मला स्वतःला पुल आणि हुक करायला आवडतं. अकूट टप्प्याचा बॉल दिसला की शॉर्ट बॉलमध्ये मी तयारच असतो. त्यामुळे तुझ्याकडे लोक म्हणतात 1-1.5 सेकंद, मी म्हणेल 1 तास जास्त त्याकडे क्रिकेट खेळायला. त्यामुळे अजून ह्या वर्षीची 2024-25ची म्हणशील तर माझी अजून टीम फायनल ठरलेली नाहीये. पण इतके वर्ष मुंबई जोपर्यंत रोहित कॅप्टन होता मागचं वर्ष नाही. बरोबर आहे सर. हे मीही कट्टर रोहित फॅन असल्या कारणाने मी उत्तराशी अगदी सहमत आहे सर. आणि माझ्या मते सर्वच मुंबई इंडियन्सचे जे फॅन्स आहेत ते सुद्धा नक्कीच असतील. सर आता कॉमेंट्री करताना एखादा असा किस्सा की जो तुम्ही चुकून एक वेगळा शब्द बोललात, हार्मफुल नव्हता पण वेगळा बोललात. नाही, नावाच्या व्यतिरिक्त मी नाही बोललोय. म्हणजे खरं ऋतिक रोशन तेच आहे. कारण म्हणजे स्टार स्पोर्ट्समध्ये मला त्याकरता लोक नाव काढतात की गलत वर्ड नाही आहे का इनसे. आता कॉमेंट्री करताना कुठला फॉर्मॅट आवडतो? जिथे बॅट आणि बॉल आहे ते मला सगळं आवडतं. पहिलं प्राधान्य तर तुमचं मराठी समालोचनालाच असतं आम्हाला माहिती आहे. पण जर इंग्लिश आणि हिंदी हे 2 पर्याय दिले तर ह्याच्यापैकी कुठलं? हिंदी मी जास्त प्रिफर करेन. कारण थोडं अलंकारिक आणि थोडं जास्त हिंदीमध्ये आपण गोष्टी टाकू शकतो. आणि आत्ता जे बंबया हिंदी स्लँग हिंदी आहे ना ते कॉमेंट्रीला चालतं. त्यामुळे त्यात मजा वेगळी आहे. पुनीत बालन आम्हालाही खूप आवडतात सर, कारण त्यांचं कामच तसं आहे. पुनीत बालनबद्दल तुम्हाला एक आवडलेली गोष्ट, सगळ्यात जास्त जी आवडते तुम्हाला गोष्ट? माणूस दिलदार आहे रे, बिंदास आहे माणूस. मित्र म्हणून आउटस्टँडिंग आहे, म्हणजे वादच नाही. त्याच्यासारखा मित्र जगात मिळणार नाही तुम्हाला कोणी. भारी माणूस आहे. आणि मित्र म्हणूनच नाही, एक माणूस. म्हणजे एक माणूस म्हणून नाही. कारण की त्यांचं जितकं सोशल वर्क आहे गेम प्रती पण असेल किंवा गेमच्या व्यतिरिक्तही असेल, तेही बरंच म्हणजे शब्दामध्ये आपण नाही सांगू शकत. नाही, वादच नाही. त्यांनी जे क्रिकेटसाठी केलंय, मग ते MC असो किंवा आमचा क्लब असो किंवा पुण्यातलं क्रिकेट असो किंवा पुण्यातला गणेशोत्सव असो, ज्या पद्धतीने त्यांनी दोन्ही हातांनी भरभरून दिलंय ते निव्वळ अप्रतिम आहे. तुमचा ऑल टाइम फेवरेट खेळाडू कोण क्रिकेटमधला म्हणशील तर तसं बघायला गेलं तर सुनील गावस्करच म्हणेल. मी थोडा म्हातारा आहे त्यामुळे आय कॅन कनेक्ट. कारण मी तुला सांगतो, कारण ते म्हणजे जसं मी म्हटलं, मी केनिया बरोबर क्रिकेट खेळलो आहे. मी लाराल आणि सगळ्यांना 1-2 ओळखतो. त्यामुळे ती बॉलिंग विदाऊट हेल्मेट घालून खेळायचं डेअरिंगसुद्धा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यावेळेस त्या माणसाने 100 केलेत. आणि आता विषय निघाला म्हणून मी तुला सांगतो, स्टार स्पोर्ट्समध्ये मार्बर सनी सर असतात आणि मला हातात प्लेट घेऊन जेवता येत नाही. त्यामुळे मी कसं गेलं की तिथे आम्हाला असं बसायला जागा आहे, तर मी माझा टिपॉय ओढायचो, त्यावरती ताट ठेवायचो आणि मग जेवायचो. सनी सर माझ्या बाजूला बसायचे. त्यांचं स्टिंट माझी स्टिंट ऑलमोस्ट सेम असायची. ते आले की ती व्यक्ती काही असो, जे असतात तेच जेवणार. मग त्यात मटन असेल, फिश असेल, व्हेज असेल, व्हॉटेवर. आले की बाजूला बसायची. कसाच निलेश, अरे आमच्या चर्चा. बाजूला बसली की पहिले शूज काढणार. ते कुठेही असले तरी जेवताना शूज काढतात. शूज काढून ते व्यक्ती बसणार. मटणाचा ताट असेल तरी नमस्कार करणार देवाला, थँक्यू फॉर मील म्हणणार आणि मग जेवण सुरुवात करणार. मी एवढा डाऊन टू अर्थ माणूस आहे तो. माज म्हणजे माचा म सुद्धा नाही आहे तो. आपण सुरू करतो म वर्ण काडी करतो ना, ती पण त्यांच्या आयुष्यात नाही आहे. आणि त्यांनी काय नाही अचीव्ह केलं आहे, काय नाही पाहिलं आहे, पण बेस्ट व्यक्ती आहे माणूस म्हणून सुद्धा आणि क्रिकेटर म्हणून सुद्धा. टेक्निकली सर्वात करेक्ट, जे विदाऊट हेल्मेट जे इतका स्वतःला इंजुरी न होऊ देता खेळू शकतात. आणि स्वतःची हाईट ही असताना तुम्ही 7.5 म्हणजे 7.25-7.5 फुटावरनं बॉल यायचा ज्यावेळेस ते फेस करायचे त्यावेळेस. मी आत्तासुद्धा मी क्रिकेट खेळलोय म्हणून सांगतो, ज्यावेळेस एखादा मुलगा जोरात पळत होता ना, आता मी 50शी गाठली आहे, त्यावेळेस तो जोरात पळत येताना मला थोडीशी अरे हा जोरात टाकेल का असं वाटतं. त्यावेळेस तर ते दैत्य होतं रे सगळं. त्यांच्यासमोर रन्स करणं. सर सुनील गावस्करांबद्दल एक मला गोष्ट आवडते खूप, की ते तुमच्या काळात तुम्ही म्हणताय की त्या मोठ्या मोठ्या बॉलरला फेस करणं वगैरे, परंतु कॉमेंट्री करताना ते कोणाला घाबरत नाही. विराट असो, रोहित असो, कोणावरही कशी टीका करतात ते, म्हणजे त्यांना जे वाटतं ते मुद्दे सोड मांडतात ते. बाबा कोणाला घाबरायचं म्हणून त्याची टीका नाही करायचं असं काही नाही. ही गोष्ट मला त्यांची खूप आवडते. अगदी खरं आहे. त्याच करता आम्ही त्यांना एक रिस्पेक्ट वेगळा आहे. स्टार स्पोर्ट्समध्ये सनी सर ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते त्या रूममध्ये तरी असला ना, त्या रूमचा ऑराच बदलतो, माहोल बदलतो. कारण ती दिग्गज व्यक्ती बसलेली असते. पण मराठीत इतकं छान मराठी बोलतात ना ते,
म्हणजे इतका संवाद तुझ्याशी छान असं मित्रासारखं बोलतील. पण ज्या वेळेस ती व्यक्ती माईकवरती जाते त्यावेळेस त्या व्यक्तीचा रिस्पेक्ट वेगळा असतो. बरोबर. आणि सर सनी सरांबद्दल आता जे फॅन बेसेस आहेत त्यांना थोडा राग येतो कारण ते आपल्या आवडीच्या खेळाडूंना बोलतात, परंतु सनी सर जे काही बोलतात अशी एकही गोष्ट अशी नसते की जी देशहितासाठी नसते, क्रिकेटसाठी नसते. प्रत्येक गोष्टी ते जे आहेत ब्लंटली बोलतात, पण ते टीमच्या भल्यासाठीच बोलत असतात. सनी सर बोलतात त्यांचं क्रिकेट खेळून झालंय रे. त्यांनी विराट कोहलीसाठी कारण बोलतात, कारण विराट कोहली गोष्ट एक असं कॅरेक्टर आहे की जर त्याला चावी तुम्ही दिलीत ना तो 200 पण करेल T20 मध्ये. एवढं टॅलेंट आहे त्या पोरात, प्रश्नच ते गरज होतं. त्यामुळे हे या वर्षीचं वर्ल्ड कप आपल्याकडे. सर एक शेवटचा प्रश्न. असं आपण तू मला 4 वेळा म्हणालायस, तुझे प्रश्न संपत नाहीये. एक प्रश्न सर शेवटचा की इंडियन क्रिकेट टीम, भारतीय क्रिकेट संघाची एक सर्वात अविस्मरणीय अशी तुमची आठवण कुठली, एक फॅन म्हणून? 2 सांगता येतील मला. एक ॲज अ एन्थुझियास्ट क्रिकेटर म्हटलंस तर आत्ताचा वर्ल्ड कप, आणि दुसरं म्हणेल 50 ओव्हरचा वर्ल्ड कप. ज्या पद्धतीने आपण टुर्नामेंट खेळलो ना, मी प्रत्येक मॅचला होतो माझ्याकडे, म्हणजे भारताच्या सगळ्या मॅचेसला मी होतं. त्यावेळेस मी खास असं केलं होतं की बाबा भारत 10 मॅचेस खेळला, भारताच्या 10 कोपऱ्यामध्ये खेळला. प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी, विकेट वेगळी. तर मराठी समालोचन करत असताना सुद्धा मी परमिशन घेतली बाकायदा स्टारकडनं. तर ज्या भागात म्हणजे समजा बँगलोरमध्ये तिकडं काय कन्नड बोललं जातं, तर मी कन्नडमध्ये माझी सुरुवात केली. -8 जी म्हणतो तर कन्नडमध्ये सगळ्यांचा वेलकम करायचं आणि मग मराठीमध्ये शिफ्ट व्हायचं. आपण त्या ह्याच्यामध्ये पण खेळलो, वरती डोंगरामध्ये धर्मशालाला खेळलो, तर तिकडे ती लँग्वेज होती. तर त्या लँग्वेजमध्ये मी माझं स्क्रिप्ट तयार केलं, ते बोलून मग सगळ्यांना वेलकम करून मग मराठीमध्ये आलो. त्यामुळे ती टुर्नामेंट मला भारताच्या ह्याच्यासाठी खूप चांगली वाटली. मॅच हरलो शेवटची आपण, तो आपला दिवस खराब होता. पण ज्या पद्धतीने एक संघ बांधणी म्हण किंवा क्रिकेट खेळलं गेलं ना, ते अप्रतिम होतं. आता हा शेवटचा होता सर, शेवटचा वर्ष झाला. सर तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खरं माय प्लेजर. आणि सर आज तुम्ही सर्वजण मराठी समालोचनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन चालला आहात. आम्ही सर्व ॲज फॅन्स आतुरतेने प्रत्येक तुमच्या एक मॅचमध्ये मराठी समालोचनाची वाट पाहतच राहू आणि तुम्हाला तसंच बळ मिळत राहो की मराठी म्हणजे इंग्लिश नंतर जर कुठली कॉमेंट्री जर सगळ्यात यशस्वी होत असेल तर ती मराठी असावी. याच्यासाठी खूप खूप आणि होऊ शकते. मी सॉरी तुला मध्येच थांबवतोय, कारण जेवढा आपला आकडा आहे यांच्या चॅनलला जेवढे तुम्ही भरभरून साथ देतात तो आकडा बघा. तो जर आकडा मराठीवरती शिफ्ट झाला तर नक्कीच इंग्लिश नंतर सेकंड प्रिफर्ड लँग्वेज म्हणून मराठीचं नाव येऊ शकतं. आणि हे वी कॅन प्रूव्ह इट ऑल्सो, कारण आपल्याकडे तेवढा आकडा आहे, तेवढा नंबर ऑफ लोक आपल्याकडे आहेत. कारण क्रिकेट वेळे आपण एवढे वेळे आहोत, त्यामुळे आपण आपल्या अर्थाने खरंच हे करू शकतो. नक्कीच, आणि ते व्हावं लवकर व्हायला पाहिजे. होप सो. येस. ओके.